गोदाकाठावर वसलेलं नाशिक, साहित्य विश्वात पूर्वापार आपलं वेगळेपण अधोरेखित करणारं, ज्ञानपीठ विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर असो किंवा नाटककार वसंत कानेटकर असो, यांच्यासारख्या अनेक दिग्गज साहित्यिकांच्या कसदार लेखणीनं नाशिकचं साहित्य विश्व समृद्ध झालं. साहित्य प्रांतातील नाशिकची श्रीमंती वृद्धिंगत केली ती लेखक तुमच्या भेटीनं या उपक्रमामुळे. पुस्तकातून रिझवणारा लेखक प्रत्यक्षात असतो कसा याविषयी चोखंदळ वाचकांना कमालीचं अप्रूप असतं. त्यांची हीच जिज्ञासा शमवण्याचं कार्य या उपक्रमातून अखंडपणे होत आहे. लेखकांना देखील जावे वाचकांच्या गावाची सुखद अनुभूती देणारा लेखक तुमच्या भेटीला रौप्य महोत्सव साजरा करून 26व्या वर्षात पदार्पण करत आहे. 25 वर्ष हा कसा मोठा पल्ला. एखादी संकल्पना सुचणं, ती प्रत्यक्षात उतरवणं आणि तब्बल 2.5 दशक ती तितक्याच उत्साहात राबवण्यासाठी झोकून काम करणं, हे ज्योती स्टोर्स आयोजित लेखक तुमच्या भेटीला उपक्रमाच्या यशस्वीततेचं गमक. हे शिवधनुष्य पेळण्याचं काम केलं ते वसंतराव खैरनार यांनी. एकदा एका वाचकाची लेखकाशी होऊ न शकलेल्या भेटीची रुखरुख त्यांच्या लक्षात आली आणि त्यातून सुचली ही संकल्पना. लगोलग त्यांनी प्रत्यक्षात ती उतरवली आणि गेल्या 25 वर्षात या उपक्रमातून लेखक वाचक भेटीचे थोडे थोडके नव्हे, तब्बल 360हून अधिक अविस्मरणीय कार्यक्रम साकारले. मग त्यात अनेक दिग्गज नामवंत लेखकांनी वाचकांशी थेट संवाद साधला. दरवेळी विविध क्षेत्रातील नवीन लेखक, नवा विषय, हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य. आठवतंय 1998 साल कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आमच्या ज्योती स्टोरच्या आयोजित पुस्तकाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आले होते. तात्यासाहेब खूप थकलेले होते, पण ते बोलले, वसंता, किती वर्ष झाली, जवळपास मला वाटतं 20-22 वर्षापासून मी तुझ्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला येतोय. आतापर्यंत मी एवढ्या वेळा कुणाकडेच गेलो नाही, पण तुझ्याकडे मात्र मी नाही म्हणू शकलो नाही. छान, तू चांगला उपक्रम राबवलेला आहेस. आणि मित्र हो, 1999ला तात्यासाहेब गेले. 20-22 वर्ष पुस्तकाच्या प्रदर्शनाची परंपरा तात्यासाहेबांच्या शुभहस्ते उद्घाटनाने होत होती. एक दिवशी असाच सायंकाळी मी दुकानावर उभा असताना एक वरिष्ठ अधिकारी निवृत्त झालेले माझ्याकडे आले होते आणि मला म्हणाले, अहो, मला तात्यासाहेबांना भेटायचं राहून गेलं कुसुमाग्रजांना, पण एवढा मोठा माणूस. मी म्हटलं, अहो काही नाही, त्यांचे दरवाजे हे 24 तास उघडे असायचे. अरे मी गेलो नाही बरं का त्यांच्याकडे वसंतराव. मग माझ्या मनात एक प्रश्न आला की असे कितीतरी लोक असतील की ज्यांना लेखकाला भेटावंसं वाटतं, पाहावंसं वाटतं, ऐकावंसं वाटतं. मग मनात विचार आला की आपण असा कार्यक्रम का करू नये की ज्याच्यामध्ये वाचकांना किंवा रसिकाला लेखकाला थेट भेटता येईल. आणि मग या संकल्पनेतूनच लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाची सुरुवात झाली. अर्थात मी कल्पना वसंतराव कानेटकरांना सांगितली. ते बोलले, अतिशय छान कल्पना आहे, आपण लगेच उद्घाटन करूया आणि पहिल्या उद्घाटनाला मीच येतो की. आणि मग 1 ऑगस्ट 2000 सालामध्ये परशुराम सायकडकरच्या शेजारी असलेल्या फ्रेनीबाई दस्तूर हॉलमध्ये पुस्तकाच्या प्रदर्शनामध्येच वसंतराव कानेटकर आले आणि लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमाची सुरुवात झाली. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2000 महिनाभर आम्ही कार्यक्रम घेतला. पुस्तकांच्या सानिध्यामध्ये लेखक बसलेले, समोर काही वाचक आणि रसिक बसलेले. आम्ही मात्र फक्त निमित्त मात्र होतो. लेखक आणि वाचकाची भेट घालून द्यावी एवढाच एक मूळ हेतू त्याच्यामध्ये होता. लेखक निवड ही लेखक तुमच्या भेटीलाची सर्वात महत्वाची जबाबदारी. लेखकांचा शोध ते कार्यक्रमाचं नियोजन अशी संपूर्ण धुरा वसंतरावांनी सांभाळली. वाचकांच्या अभिरुचीचा साकल्याने विचार झाला. ज्योती स्टोर्सच्या ग्रंथदालनात नवनवीन पुस्तकांची, लेखकांची माहिती आपसूक मिळते. पुस्तकांच्या परीक्षणातून वाचकांकडून दिल्या गेलेल्या नावांच्या आधारे दरवर्षी दमदार लेखकांची निवड करून हा उपक्रम पुढे जात आहे. हे जग वाचणाऱ्यांचं आहे. जेव्हा लेखक आणि वाचक एकत्र येतात तो क्षण कल्पनातीत ठरतो. वाचकांच्या दृष्टिकोनातनं लेखकाबद्दल अधिक जाणून घेणं, त्यांना कशामुळे प्रेरणा मिळते, पुस्तकावर स्वाक्षरी, इतर वाचकांशी संपर्क, असं बरंच काही आहे.
पण लेखकांचं काय? त्यांच्या कथा, साहित्य जिवंत होतात पुस्तकातनं. मग कथेचे कोणते भाग वाचकांच्या मनात गुंजले, त्यांना कशामुळे हसवलं गेलं, प्रेरित केलं गेलं हे लक्षात येतं. वाचकांची भेट, त्यांच्याशी चर्चा लेखकांना त्यांच्या नव्या लिखाणालाही प्रेरणादायी ठरतं. लेखक तुमच्या भेटीतील वाचन व लेखन हे दोन्ही अनुभव समृद्ध करणारे ठरतात. कुठेतरी उद्याचा उद्योजक, उद्याचा विज्ञानामधला जयंत नारळीकर, एखादा नाटककार वसंतराव कानेटकरांसारखा या आपल्या रसिकांमधून तयार व्हावा किंवा पुढे जावा अशी याच्या पाठीमागे संकल्पना आहे. कारण लेखकाच्या सगळ्या साहित्याची बीज ही कळत नकळत होईना वाचकांच्या मनावर रुजत असतात. मला बऱ्याच वेळा जाणवलेलं आहे, कार्यक्रम संपल्यावर जेव्हा श्रोते निघतात घरी जायला, तेव्हा त्यांना जाणवतं की नाही, मला आज काहीतरी वेगळं मिळालं. हे वेगळं पण देण्यामध्येच जे काय आहे त्याच्यामध्येच आम्हाला आनंद आहे. मी किंवा माझी संस्था ज्योतिष्ठोस हे कायमच या बाबतीमध्ये आनंददायी राहिलंय आणि आमच्या आनंदाचं समाधान याच्यामध्येच आहे. कदाचित उद्याचा नाशिकचा धांडोळा घेताना आमच्या या लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमाची नोंद त्याच्यामध्ये नक्कीच घ्यावी लागेल. कारण वाचनाच्या प्रचार आणि प्रसाराकरता, वाचकांचं मन पुस्तकांप्रती घडवण्याकरता, रसिकांना अतिशय अद्ययावत अशा विचारांची मेजवानी मिळण्याकरता आणि याच्यातूनच उद्याचे लेखक घडविण्याकरता हा लेखक तुमच्या भेटीला हा सगळा धांडोळा किंवा हा प्रपंच आहे. आज 25 वर्ष जरी झालेली असली तरी सातत्याने या कार्यक्रमाची ओढ रसिकांना अजूनही तेवढीच आहे आणि यापुढे राहील याची मला खात्री. वाचन संस्कृती लयास जाऊ लागण्याची चिंता असलेल्या या काळात लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाची ही वाटचाल वाचन संस्कृतीचा विस्तार करत चाललीये, रुजवत चाललीये. वाचकांना शब्दांशी, शब्दांच्या निर्मात्याशी घट्ट जोडून ठेवणारा हा रुपेरी धागा अधिक बळकट होत जाईल यात शंका नाही. आणि आता या उपक्रमाचं हे आहे 26वे वर्ष. 360हून अधिक लेखकांचा सहवास नाशिककरांनी अनुभवला ही तर अद्भुत घटना. यावर्षी अभिजित जो, न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, डॉक्टर राजा आणि रेणू दांडेकर, नीरजा आणि डॉक्टर प्रज्ञा दया पवार, ब्रिगेडियर हेमंत महाजन, श्री अजय आणि ज्योती आंबेकर, शरद कुलकर्णी, स्वराधीश डॉक्टर भरत बलवल्ली हे सर्वजण सन्माननीय अतिथी म्हणून लेखक तुमच्या भेटीला मध्ये उपस्थित राहणार आहेत. नवनीत आणि शंकराचार्य न्यास यांच्या सहकार्याने आणि संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम इतके दिवस, इतकी वर्ष बहरत गेला. पण आज स्वतंत्रपणे ज्योतिष्ठोस ग्रंथदालन आयोजित लेखक तुमच्या भेटीला नाशिककरांसाठी, केवळ तुमच्यासाठी येत आहे. साहित्य, संस्कृती, समाज, राजकारण, वैद्यकीय, कृषी, पर्यावरण क्षेत्र कोणते असो, लिहिणारा प्रत्यक्ष दिसतो, भेटतो, त्याचे बोल कानात साठवले जातात. यापुढेही नाशिककर असोशीनं हा अनुभव घेत राहणार. उपक्रमाचं वय वाढेल तशी नाशिककरांची सांस्कृतिक समज वर्धिष्णू होईल. लिहित्याला बोलतं करणारा आणि ऐकणाऱ्याला वाचतं करणारा हा उपक्रम अभिरुची संपन्न, सुसंस्कृत, समंजस समाज निर्मितीसाठी अखंड तेवत राहणारी दीपमाळ म्हणजे लेखक तुमच्या भेटीला. आमचे स्नेही विश्वास ठाकूर यांना मी विनंती करतो की त्यांनी नीरजाताईंना स्टेजवर घेऊन यावं. आपण एक जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. त्यांची मुलाखत घेण्याकरता, त्यांना बोलतं करण्याकरता वंदनाताई आपल्यामध्ये आलेल्या आहेत. या या. ज्येष्ठ कवयित्री रेखाताई भांडारे या. डॉक्टर प्रतिभा जाधव मला वाटतं आलेल्या नाही आहेत त्या. अलकाताई कुलकर्णी,
माधुरी माटे मॅडम, सुस्वागतम. आपल्या सर्वांचं या ठिकाणी ज्योतिष स्टोअरच्या वतीनं आयोजलेल्या या लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आनंदाने स्वागत मी करतो या ठिकाणी. आणि आज आपल्यामध्ये खास आपल्याला भेटीला लेखक या नात्यानं, प्रमुख वक्ता या नात्यानं महाराष्ट्रातल्या ख्यातनाम ज्येष्ठ कवयित्री आदरणीय नीरजा मॅडम आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांच्या जोडीला आणखीन एक नाव होतं, ते म्हणजे प्रज्ञाताई दया पवार. परंतु काल त्यांची तब्येत खूप बिघडल्यामुळे त्या आज आपल्यामध्ये उपस्थित राहू शकलेल्या नाहीत. त्यांनी आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात आणि मला प्रॉमिस केलं की मी पुढच्या वर्षी मात्र नक्की येईन म्हणून. सध्या व्हायरलची साथ खूप आहे, टेम्परेचर खूप होतं त्यांना आणि बोलताना एक सारखा खोकला असल्यामुळे मी मुलाखत देऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि सबब त्यांनी आजच्या कार्यक्रमापुरती रजा मागितलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नीरजाताईंना बोलतं करण्याकरता, त्यांची मुलाखत घेण्याकरता ज्येष्ठ पत्रकार वंदनाताई आलेल्या आहेत. त्यांचे आपण जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. ज्येष्ठ कवयित्री रेखाताई आलेल्या आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूया. माधुरी माटे मॅडम या देखील आलेल्या आहेत आणि अलकाताई पण आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आमचे जवळचे स्नेही विश्वास ठाकूर हे देखील आलेले आहेत. त्यांचे मी जोरदार स्वागत करूया. आज या ठिकाणी मुद्दाम मी सौभाग्यवती कविता गायधनी, आदरणीय सुरेखाताई बोराडे, अलकाताई दराडे, विलास पंचभाई आणि त्याचबरोबर राजेंद्र सोमवंशी यांना देखील निमंत्रित केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातले मान्यवर, खास करून आज रमेश वरखेडे सर आणि सौभाग्यवती मंगलाताई वरखेडे या ठिकाणी आल्यात, त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आनंदाने स्वागत करतो. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. मित्रहो, आजचं हे चौथं विचारपुष्प. आजचा कार्यक्रम हा आपला खास कवितेच्या माध्यमातून आज या वक्त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. अर्थात कविता, कादंबरी, ललित साहित्य त्यांनी जे काही लिहिलेलं आहे त्या सगळ्या साहित्याचा प्रवास आपल्यापुढे उलगडून दाखवला जाणार आहे. या शृंखलेमध्ये आम्ही पूर्वी गेल्या 25 वर्षामध्ये आत्ताच आपण फिल्म पाहिली. प्रवीण दवणे सर आलेले होते, नारायण सुर्वे आलेले होते, नादू महानोर आलेले होते, इंद्रजित भालेराव देखील आलेले होते, किशोर कदम, किशोर पाठक, दासू वैद्य आणि रिसेंटली आत्ता 2 वर्षापूर्वी संदीप खरे हे देखील येऊन गेलेले आहेत. आज या प्लॅटफॉर्मवर नीरजाताई तुम्ही या माध्यमातून आलात. आम्हाला खूप असा मनाला आनंद आहे की या निमित्ताने का होईना आमच्या रसिकांशी तुमचा संवाद हा साधला जाईल. मित्रहो, मला जुनी आठवण आहे, मी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा विश्वस्त या नात्याने जेव्हा होतो तेव्हा जनस्थान पुरस्कार जो दिला जातो कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे, त्याची जी काही परीक्षक मंडळी असते, महाराष्ट्रातली 8-10 साहित्यिक किंवा ज्येष्ठ समीक्षक यांच्यामधून त्यांची निवड केली जाते पुरस्कारार्थीची. त्याच्यामध्ये आदरणीय मनमाडचे प्राचार्य मसू पाटील साहेब हे यायचे दरवर्षी. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक म्हणून उभ्या महाराष्ट्राला सगळ्यांनाच त्यांची ओळख आहे आणि अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलीत. खास करून मला आठवतं ग्रंथालीच्या वतीनं लांबा उगवे आगरी हे त्यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तक अतिशय गाजलं. अशा या साहित्यकाराच्या नीरजाताई ह्या कन्या आहेत. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. नीरजाताईंचा परिचय मी मुद्दाम करून देत नाही आहे, कारण मुलाखतीमध्ये वंदनाताई त्यांच्याबद्दल बोलणारच आहेत. आज इतर जे मान्यवर आलेले आहेत त्यांचा परिचय मी आपल्यापुढे थोडक्यात ठेवतो. वंदनाताई ज्या आपल्या नाशिकच्या गावकरीच्या उपसंपादिका म्हणून त्यांनी बरंच काम केलं आहे आणि नाशिकमधल्या पहिल्या महिला पत्रकार या नात्यानं
आपण सर्वजण त्यांना ओळखतो. वंदनाताईंच्या नावावर जवळपास 14 पुस्तकं आहेत. काही भाषांतरित आहे, काही स्वतः त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे अनुवादिका पण त्या आहेत. अनेक पुस्तकांचे इंग्रजी कादंबऱ्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांचे देखील अनुवाद त्यांनी केलेले आहेत. आणि खास करून मला सांगायला आवडेल की अनेक शास्त्रीय संगीतामधल्या दिग्गजांच्या त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत, ज्या आपण नाशिककरांनी अनुभवलेल्या आहेत. मला आठवतं पसा नाट्यगृहामध्ये जेव्हा आमचा हा कार्यक्रम होता तेव्हा डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना आम्ही निमंत्रित केलेलं होतं. त्यांची मुलाखत, त्याचप्रमाणे याच हॉलमध्ये देवकीताई पंडित यांना बोलवलेलं होतं, त्यांची मुलाखत देखील वंदनाताईंनी घेतलेली होती. संगीताचा कार्यक्रम म्हटला की वंदनाताई नेहमीच अग्रेसर असतात. पण त्यांचं दुसरी एक बाजू अशी आहे की 4 वेळा, माझ्या माहितीप्रमाणे 4 वेळा कॅन्सरने जोरदार धडका त्यांना दिलेल्या होत्या. पण त्याच्याही पेक्षा जोरात धडक देऊन त्यांनी कॅन्सरला पळवून लावलेला. अशा वंदनाताईंचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या निर्जाताई यांचं मी पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. सौमंगलाला विनंती करतो की निर्जाताईंचं या ठिकाणी स्वागत करावं. यानंतर मी विश्वासजी ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी वंदनाताईंचं पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. बसा. आपल्यामध्ये आज रेखाताई भांडारे आहेत. आपल्यापैकी बऱ्याचशांना परिचित आहेत. त्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांमधून वरुंगठा हायस्कूल असेल, पुष्पवती असेल, पुरुषोत्तम असेल, या विविध शाळांमधून मराठीचं अध्यापन जवळपास 28 वर्ष त्यांनी केलेलं होतं. आणि हे करत असताना वेगळ्या प्रकारच्या साहित्याची निर्मिती त्यांनी केलेली आहे. काळोखाचे काठ, निशब्दाचं देणं, द्विदल आणि अक्षरांचे चंद्रभास असे 4 कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. कुसुमाग्रजांची मानसकन्या म्हणूनही रेखाताईंना ओळखलं जातं, कारण अनेक वर्षांचा सहवास हा रेखाताईंचा कुसुमाग्रजांसमवेत होता. मला आठवतं तात्यासाहेब असताना त्यांच्या हयातीतलं शेवटचं पुस्तक अक्षरबाग हे आम्ही प्रकाशित केलेलं होतं नवनीत पब्लिकेशनच्या वतीनं, मुंबईच्या वतीनं. आणि त्याचा प्रकाशन समारंभ दादरला बालमोहन शाळेमध्ये आम्ही ठेवलेला होता. आणि मी आणि रेखाताई आम्ही दोघंजण तात्यासाहेबांचे प्रतिनिधी म्हणून, कारण तात्यासाहेबांची तब्येत बरी नव्हती, त्यावेळेस मंगेश पाडगावकरांच्या शुभ हस्ते आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या शुभ हस्ते त्याचं प्रकाशन झालेलं होतं. आणि अक्षरबाग या पुस्तकाच्या त्या दिवशी, प्रकाशनाच्या दिवशी 800हून अधिक प्रती विकल्या गेलेल्या होत्या. अशा या उपक्रमाच्या रेखाताई अत्यंत जवळच्या स्नेही माझ्या आहेत. आणि आणखीनही सांगायला आवडेल की तात्यासाहेब गेल्यानंतर मारवा असेल, त्याच्यानंतर प्रकाशाचे पुजारी असतील किंवा थांब सहेली, ही जी पुस्तकं त्यांच्या हयातीनंतर निघालीत त्याच्यामध्ये रेखाताईंचा सहभाग होता. मी निर्जाताईंना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीनं रेखा भांडारे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. आपल्यामध्ये आदरणीय माधुरी माटे मॅडम आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून जवळपास 15 वर्ष त्यांनी नोकरी केली आणि तिथून सेवानिवृत्ती घेतली. पण या अतिशय बहुआयामी व्यक्तिमत्व असं आहे. याचं कारण असं की त्या लेखिका आहेत,
मुलांकरता त्यांनी अनेक कविता संग्रह लिहिलेत, एकांकिका लिहिल्यात, 6 कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. मुलांकरता 5 कविता संग्रह त्यांनी लिहिलीत, व्यावसायिक नाटकं लिहिलीत, एकांकिका लिहिल्यात. बडोद्यातल्या एका दैनिक वर्तमानपत्राचं संपादन देखील त्यांनी केलं आणि ऑडिओ अल्बम देखील 2 त्यांच्या नावावर आहेत, मेघपक्षी आणि थेट भेट म्हणून. परंतु त्या खूप चांगल्या रंगकर्मी आहेत. अनेक नाटकांमधून, अनेक एकांकिकांमधून, अनेक राज्य स्पर्धांमधून त्यांनी आपला अभिनय केलेला आहे. आणि मला सांगायला विशेष आवडेल की राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पहिलं पारितोषिक त्यांना मिळालेलं होतं. मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करताना निर्जाताईंना पुन्हा विनंती करेन की आपण माटे मॅडमचं या ठिकाणी स्वागत करावं. अलकाताई कुलकर्णी आपल्या समवेत आहेत. अलकाताई ह्या MA BEd आणि हिंदीमधल्या पंडित आहेत. खास करून हिंदीवर त्यांची खूप मास्टरी आहे. अनेक पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत, परंतु त्यांनी बऱ्याच पुस्तकांचे हिंदीमध्ये अनुवाद देखील केलेले आहेत. मला सांगायला विशेष आनंद होतो की महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळ जे आहे त्याचा 9वी 10वीचा जो अभ्यासक्रम बनवला जातो त्या अभ्यासक्रमावरती खास करून अलकाताईंची निवड झालेली होती आणि त्या अभ्यासक्रमामध्ये हिंदी कुठलं साहित्य घेतलं जावं याच्याकरता त्यांची मतं देखील घेतलेली होती. साहित्य सखी नाशिक शाखेमध्ये त्या सचिव आहेत. साहित्यकला व्यक्तिविकास मंचाच्या त्या पदाधिकारी आहेत आणि विश्वास रेडिओवर त्या देखील कार्यरत आहेत. अनेक कार्यक्रम त्यांनी संपन्न केलेले आहेत, सादर केलेले आहेत. बहिणाबाईचा लेख, सोपानदेव चौधरी असेल, प्रिय कविते असेल किंवा कवितांच्या संदर्भात अनेक कार्यक्रम त्यांनी नाशिककरांपुढे सादर केलेले आहेत. त्यांच्या नावावर बरीच मोठी साहित्य संपदा आहे. खास करून 4 कविता संग्रह आहेत, कथासंग्रह आहेत, ललित संग्रह आहेत, हिंदी पुस्तक आहेत. संत अवलिया श्री सैलानी बाबा हे हिंदी पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे गंध ओले त्या मातीचा, नवे स्पंद, काजळ पाणी, देव चाफ्यावरचं चांदणं, ओघळ छंद, श्वास मोकळा घेते अशी अनेक पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. अनेक पुस्तकांचं लिखाण त्यांचं चालू आहे. मला सांगायला अतिशय आनंद वाटेल की त्यांना जी काही पारितोषिकं मिळालेली साहित्य क्षेत्रामध्ये ती जवळपास वेगळ्या प्रकारची 40 पारितोषिकं त्यांना मिळालेली आहेत. मी त्यांना एकच प्रश्न विचारला की सर्वात अभिमानानं ऊर भरून येईल असं तुमचं पारितोषिक कोणतं? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे साहित्यभूषण हा महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार इंद्रायणी साहित्याचा मिळालेला होता. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करताना, अनेक ठिकाणी व्याख्यानं देताना अलकाताईंना आपण अनुभवलेलं आहे. वर्तमानपत्रातूनही त्यांना वाचलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने निर्जाताईंना विनंती करतो की त्यांनी अलकाताईंचं या ठिकाणी पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आज आपल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये डॉक्टर प्रतिभा जाधव यांचं नाव लिहिलेलं आहे, परंतु त्या लासलगावला असतात आणि आज विद्यापीठाचं महत्त्वाचं काम निघाल्यामुळे त्या आपल्यामध्ये येऊ शकलेल्या नाहीत. पण मराठीमध्ये अनेक चांगले कार्यक्रम त्यांनी दिलेले आहेत. मी सावित्री बोलते, मी जिजाऊ बोलते याचे कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे सिंगापूर, थायलंड अशा ठिकाणी देखील केलेले आहेत. 2000हून अधिक व्याख्यानं त्यांनी लोकांना दिलेली आहेत. अनेक पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. स्वतः PhD केलेली आहे आणि PhDच्या मार्गदर्शिका पण त्या आहेत, परंतु काही अडचणीमुळे त्या आज येऊ शकलेल्या नाहीत. मी त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. यानंतर आदरणीय कविताताई गायधनी मी यांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर यावं. कविताताई गायधनी याच हॉलमध्ये यांच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभाला आपल्यापैकी काहीजण नक्की असतील. जिव्हाळ्याचे मेघ हा कविता संग्रह त्यांच्या नावावर आहे
आणि वृत्तीची निवृत्ती हे संत साहित्याचं पुस्तक देखील त्यांच्या नावावर आहे. संत साहित्याचा अतिशय गाढा अभ्यास आहे. म्हणजे इन्कम टॅक्समध्ये प्रशासकीय अधिकारी असताना देखील ही आवड त्यांनी जोपासलेली आहे, हा छंद जोपासलेला आहे. याचं विशेष असं कौतुक आहे. संत नामदेवाच्या बाबतीमध्ये त्यांचा मोठा असा गाढा अभ्यास आहे आणि चालू आहे. आणि म्हणून त्यांनी वृत्तीची निवृत्ती हे संत साहित्यावरचं पुस्तक लिहिलेलं आहे. मी आदरणीय निर्जाताईंना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीनं कविता मॅडमचा या ठिकाणी आपण सत्कार करावा. सुरेखाताई बोराडे, अनेक कार्यक्रमांमधून यांना आपण पाहिलं आहे, वाचलं आहे. वर्तमानपत्रात सातत्यानं लेख यांचे चालू असतात. या ना सुरेखाताई, या. नुकतंच त्यांचं निघालेलं पुस्तक दैदीप्यमान शलाका, म्हणजे वैदिक काळापासून तर स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत अनेक महिला ज्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे, इतिहासाच्या पानावरती ज्यांचं नाव कोरलं गेलेलं आहे, अशा महिलांची चरित्रमाला ही वर्तमानपत्रामध्ये चालू होती आणि त्याचं पुस्तक केलेलं आहे दैदीप्यमान शलाका म्हणून. अंतरीचे रंग असेल, बाईची भाईगिरी असेल किंवा आयर्न मॅन असेल, जवळपास अशी 18-19 पुस्तकं सुरेखाताईंच्या नावावर आहेत. वेगवेगळ्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिकला जे आहे त्याच्या संचालिका त्या आहेत. आणि मला विशेष सांगायला आवडेल की नाशिक महानगरपालिकेच्या जेवढ्या 129 शाळा नाशिकामध्ये आहेत, त्याच्यामध्ये रोज परिपाठामध्ये जी गोदेची आरती होते, ती आरती म्हणजे ती प्रार्थना लिहिण्याचं काम हे सुरेखाताईंनी केलेलं आहे. मी निर्जाताईंना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीनं सुरेखाताईंचा या ठिकाणी आनंद व्यक्त करावा, सत्कार करून. अलकाताई दराडे यांना मी विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर यावं. अलकाताईंनी वर्तमानपत्रामध्ये 75 लेख लिहिलेले होते. कारण त्या 75च्या तळावर असताना त्यांनी या लेखांचं पुस्तक केलं आहे. अतिशय सुंदर असे लेख, जीवन माणसाने कसं आनंददायी जगावं याच्याकरता आभाळ माया नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि अनेक पुस्तकं 13 पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. एक कवयित्री आणि ललित लेखन म्हणून अलकाताईंचा सगळ्यांना परिचय आहे. मी निर्जाताईंना विनंती करतो की अलकाताईंचा त्यांनी या ठिकाणी पुस्तक आणि गुच्छ देऊन सत्कार करावा. निर्जाताईंना मी कळवलं होतं की काही सत्कार मी तुमच्या हस्ते ठेवलेले आहेत. मग त्यांना मी नावं पाठवली होती. त्यांनी मला लगेच एक प्रश्न केला की मी महिला म्हणून तुम्ही महिलांचे सत्कार माझ्या हस्ते करणार का? मी म्हटलं नाही, म्हटलं काही कवींचे देखील सत्कार तुमच्या हस्ते आम्ही करणार आहोत म्हटलं. तर मी 2 कवींना इथे बोलवलेलं आहे. माननीय श्री विलास पंचभाई या साहित्यकणा फाउंडेशन या नावाने सांस्कृतिक संघटना चालवणारे या संस्थेचे सचिव, यांच्या नावावर 6 पुस्तकं आहेत. मनाची स्पंदने, क्षितिजावरचे शब्द चांदणे, तीर्थविठ्ठल, साहित्ययात्री हे 4 कविता संग्रह आणि 2 कथासंग्रह त्यांनी काढलेले आहेत. एक आहे हंगामी आणि दुसरा आहे सेकंड इनिंग. ही पुस्तकं आणि सातत्यानं साहित्याचा प्रचार आणि प्रसाराकरता विलास पंचभाई काम करतात. मी निर्जाताईंना विनंती करतो की विलास पंचभाई यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आमच्या ज्योतिष स्टोअरमध्ये माझे सहकारी म्हणून देखील विलास पंचभाई यांनी काम केलेलं आहे. आदरणीय राजेंद्र सूर्यवंशी सर, जे आपल्या न्यू एज्युकेशन सोसायटीमधल्या यशोदा माता बिटको गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षक या नात्यानं आहेत. त्यांच्या नावावर स्वतः लिहिलेले 2 बालकविता संग्रह आहेत.
छानपैकी कवितांचं वाचन ते करतात. अनेक वेळा प्रसंगोपात त्यांनी वर्तमानपत्रामधून लेख लिहिलेले आहेत. मराठीचे चांगले अभ्यासक आहेत आणि जिथे जिथे कवी संमेलन असेल त्या त्या ठिकाणी त्यांचा सहभाग हा राहिलेला आहे. असे राजेंद्र सोमवंशी यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि निर्जाताईंना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. सोमवंशी सरांनी मला खास विनंती केली आणि आपल्या लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमावर त्यांनी एक छानशी कविता केलेली आहे. ती कविता ते आपल्या पुढे सादर करतील. आदरणीय सोमवंशी सर. ज्योती स्टोअर्स ग्रंथदालन आयोजित लेखक तुमच्या भेटीला या ज्ञानोत्सवामध्ये हे अक्षरवंदन मी या ठिकाणी सादर करतो आहे. हात जोडूया वंदन करूया, हात जोडूया वंदन करूया या ज्ञानाच्या ज्योतीला. सर्वांसाठी ज्ञानयज्ञ हा लेखक तुमच्या भेटीला, लेखक तुमच्या भेटीला. कणकण वेचू ज्ञानाचे अक्षरधन हे जगण्याचे. कणकण वेचू ज्ञानाचे अक्षरधन हे जगण्याचे. बघा अंगणी झाड हे फुलले, वसंत आहे साथीला. सर्वांसाठी ज्ञानयज्ञ हा लेखक तुमच्या भेटीला. कितीच सुंदर आहे वारसा आयुष्याचा दिसे आरसा. कितीच सुंदर आहे वारसा आयुष्याचा दिसे आरसा. हृदयी वसते आहे जे अंतरी पेटवू वातीला. सर्वांसाठी ज्ञानयज्ञ हा लेखक तुमच्या भेटीला. गोदा नटली नगरी सजली, कुसुम तारका नभात हसली. गोदा नटली नगरी सजली, कुसुम तारका नभात हसली. विचार सुमने उधळून देता गंध येतसे मातीला. सर्वांसाठी ज्ञानयज्ञ हा लेखक तुमच्या भेटीला, लेखक तुमच्या भेटीला. धन्यवाद. खूपच सुंदर सर. मनापासून खूप खूप आभार आणि आनंद व्यक्त करतो मी सर. एक शेवटचा सत्कार फक्त आपल्यामध्ये आता राहिलेला आहे, त्यानंतर आपण मुलाखतीकडे वळणार आहोत. नाशिकच्या सर्व जनतेला ज्यांनी पैशाचा विश्वास दिला आणि विश्वास बँक ही 1997मध्ये नाशिककरांकरता सुरू केली. विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सर्वांचे स्नेही विश्वास ठाकूर आज आपल्यामध्ये आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या ज्या सहकारी बँका आहेत, या बँकांचं जवळपास 41 बँकांचं एक असोसिएशन आहे. त्याही असोसिएशनचे ते पदाधिकारी आहेत, माजी अध्यक्ष आहेत. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामधल्या जेवढ्या काही सहकारी बँका आहेत, जवळपास 500 550च्या अधिक 550हून अधिक सहकारी बँका आहेत. या सगळ्या बँकांचं जे महाराष्ट्र पातळीवरचं राज्य असोसिएशन आहे त्याचे देखील अध्यक्ष आहेत असे आदरणीय विश्वास ठाकूर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नाशिकच्या सांस्कृतिक जीवनामध्ये मग ग्रंथ तुमच्या भेटीला असेल किंवा संगीताचे कार्यक्रम असतील, सिनेमा असेल,
त्यांच्या विश्वास डिझास्टर मॅनेजमेंटच्या हॉलमध्ये सातत्याने ही सांस्कृतिक लयलूट नाशिककरांना उपलब्ध केली जाते. एवढंच करून हा माणूस थांबलेला नाही, तर एक छानसं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे स्वतःच्या अनुभवांवर. त्याचं नाव आहे नात्याचे सर्व्हिसिंग. मगाशीच त्यांनी सांगितलं 25,000 प्रती त्याच्या आत्तापर्यंत विकल्या गेलेल्या आहेत. विश्वासराव, तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आज तुम्ही अनाहूतपणे का होईना पण आमच्या कार्यक्रमाला आलात. उद्याच्या ऐवजी खरं त्यांना उद्या निमंत्रित केलेलं होतं, पण उद्या त्यांना बाहेरगावी जायचं असल्यामुळे आज त्यांनी आपल्यामध्ये उपस्थित राहून आपल्याला सहकार्य केलेलं आहे. विश्वासजी यांचं मी मनपूर्वक सर्व उपस्थितांच्या वतीनं आणि ज्योतिष स्टोअरच्या वतीने स्वागत करतो. नीरजाताईंना विनंती करतो की त्यांनी विश्वासरावांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन स्वागत करावं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, पाहुण्यांचंही स्वागत करतो. आणि आता आपण थेट मुलाखतीला सुरुवात करूया. हा उपक्रम राबवणारे वसंतराव खैरनार यांचाच वाढदिवस आहे, त्यामुळे आपण त्यांच्या सगळ्यांनी, मी गुच्छ नाही आणलेला, पण त्यांना आपण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया, त्यांना अभिचिंतन करूया आणि असंच त्यांना उत्तरोत्तर सतत बळ मिळत राहावं ह्या अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी अशी इतकं 26 वर्ष काम करत राहणं ही फार अवघड गोष्ट आहे. पुष्कळ मोठा व्याप असतो हा कार्यक्रम आयोजित करणं, त्यामुळे ते करत राहत आहेत ह्या प्रकारची गोष्ट ही नाशिककरांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे तो आनंद मी व्यक्त करते, म्हणून मी मुद्दामून त्यांना इथं न सांगताच त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. श्रोतेहो नमस्कार. खरं म्हणजे वसंतरावांनी जेव्हा फोन केला ना की प्रज्ञा पवार आणि नीरजा यांची मुलाखत घ्यायची आहे, तेव्हा माझ्या पोटात एकदम गोळा आला होता बरं का, की इतका अवघड पेपर आपला का ठेवला समोर माझ्या वसंतरावांनी, असा मला प्रश्न पडला होता. दुर्दैवाने आज प्रज्ञाताई आल्या नाही, त्यांचा कालच फोन झाला. त्या म्हणल्या मी खूपच आजारी आहे ना, तर ही संधी मी नक्कीच चुकवली नसती. त्यामुळे नीरजाला आणि मला दोघींनाही चुटपुट वाटते आहे ह्याच्याबद्दल, ते आले नाही ह्याच्याबद्दल. आणि पण ती मनाने इथे आहे असं आम्ही दोघीजणी मानतो आहे. आता मी नीरजाताईंना नीरजाताई वगैरे न म्हणता मैत्रिणीला जसं आपण अगं म्हणतो, जरा जास्त जिव्हाळा वाटतो ना मैत्रिणीला अगं म्हटल्यानंतर, तसं आम्ही दोघींनी आधीच म्हटलं की आपण एकमेकांना अगंच म्हणूया. जरा दोन स्त्रियांनी, दोन मैत्रिणींनी एकमेकांना एकेरी नावानी संबोधणं हे नेहमीच छान वाटतं ना, जिव्हाळ्याचं वाटतं, आनंदाचं वाटतं. मला नेहमी असं वाटतं की आपल्या समाजामध्ये, आपल्या अवतीभोवती जे काही भलं किंवा बुरं, जे काही अस्वस्थ करणारं किंवा आश्वस्त करणारं जे घडत असतं ना, तर त्याचा एक समाजाला आरसा दाखवावा लागतो की काय घडतं आहे. आणि ते काम प्राधान्याने लेखक करत असतो की काय घडते बाबा आपल्या अवतीभोवती, हे जरा बघा, ते आवश्यक असतं. प्रत्येक पिढीमध्ये असा लेखक असतोच. आजच्या पिढीत ज्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल आणि त्यांनी समाजाला आपल्या कवितांमधून, आपल्या लेखनामधनं, आपल्या सदरामधनं, वृत्तपत्रातल्या आपल्या मुलाखतींमधनं हा आरसा दाखवलेला आहे, अशा महत्त्वाच्या नावांपैकी एक नाव म्हणजे नीरजा. खरं म्हणजे त्यांची स्त्रीवादी ओळख, अशी स्त्रीवादी कवयित्री ही ओळख मला फारच अपूर्ण वाटते. कारण त्यांनी भरपूर वैशिष्ट्यपूर्ण लेखन केलेलं आहे, समीक्षा लिहिलेली आहे, कादंबरी लिहिलेली आहे, त्यावर त्यांच्याशी बोलणारे मी कथा लिहिलेल्या आहेत, ललित लेखन केलेलं आहे. असं त्यांची मुसाफिरी अनेक प्रांतांमध्ये घडलेली आहे. आणि मला विशेष सांगावंसं वाटतं एक गोष्ट की सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, असं जे रामदासांनी म्हटलेलं आहे ना, ते त्यांनी पूर्णपणे जाणून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे केवळ वडिलांच्या कीर्तीच्या बळावरती आपण उभं राहू शकत नाही, उभं राहू तरी टिकू शकणार नाही, हे ज्यांना कळलं आहे, ज्या शहाण्या लोकांना कळलं आहे, त्याच्यापैकी एक म्हणजे नीरजा आहे असं मला वाटलं, असं मला आवर्जून म्हणावं असं वाटतं. आणि त्यामुळे त्यांचं मी पुन्हा स्वागत करते या गप्पांमध्ये. आणि ठरलं असं दोघींचं आमचं असं ठरलं होतं की
मुलाखतीचा प्रारंभ आपण कविता वाचून करूयात. म्हणजे नीरजा प्रज्ञाची कविता वाचणार होती आणि प्रज्ञा नीरजाची कविता वाचणार होती. तर आता नीरजा प्रज्ञाची कविता वाचेल आणि त्यानंतर एक छोटासा सरप्राईज तुम्हाला देते. तिची पण कविता आपण ऐकणार आहोत, पण ती कोण ऐकवणार आहे हे सांगते तुम्हाला नंतर. आधी आपण प्रज्ञाची कविता वाचूयात, म्हणजे प्रज्ञा इथे आहेत असं आपण मानून ती कविता वाचूयात आणि मग पुढे जाऊयात. नमस्कार. इथे आत्ता सगळ्या मैत्रिणी स्टेजवर होत्या वंदनाबरोबरच. नाशिकचं ते एक वैभव आहे असं मला वाटतं नेहमीच, की मी लहानपणापासून नाशिकला येत होते तेव्हापासून मला जे वाटत होतं की ही नगरी सगळी साहित्यिकांनी भरलेली आहे. तेच चित्र आजही आहे. म्हणजे आम्ही तात्यासाहेबांच्या घरी जायचो आणि ही सगळी मंडळी, नाशिकला अनेक कार्यक्रम त्या काळात केलेत, त्याची आठवण मला आज झाली इथे. आणि खैरनार सरांनी ती संधी दिली इथे ज्योती स्टोअरच्या निमित्ताने, ह्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने. त्याबद्दल सुरुवातीला मी तुमचे आभार मानते इथे. आणि प्रज्ञाची कविता मी वाचणार आहे कारण आमचं दोघींचं किती दिवसापासून ठरलं होतं, सगळे आमच्या गप्पा चालल्या होत्या आणि अचानक तिला व्हायरलची जी साथ आहे त्याच्यामध्ये आणि खोकला इतका आहे की ती बोलूच शकणार नाही. मी तिला काल रात्रीपर्यंत विचारत होते की प्रज्ञा तू येतेस का, बरी आहेस का, आपण सकाळी निघूया दोघे एकत्र म्हणून, पण तिला ते जमू शकलं नाही. म्हणजे मला पण आता आम्ही छान दोघींनी ठरवलं होतं गप्पा मारत, कारण आम्हीही भेटत नाही खूप वेळा, त्यामुळे गप्पा मारत येऊया आणि जाऊया असं ठरलं होतं. पण असो, तिची कविता मी वाचते. पण सुरुवातीला पुन्हा एकदा, आत्ता ज्या सगळीजणं सगळ्यांचे सत्कार झालेच आहेत, पण इथे माझ्यासाठी जी सत्कार मूर्ती आहेत त्यांचीसुद्धा मला नावं घ्यायला लागतील. रमेश वरखेडे आणि दिलीप धोंडगे सर, ही दोन आमची दैवतच आहेत. म्हणजे बाबांचे विद्यार्थी आणि आमच्यासाठी एक आदर्श असणं, साहित्यातली जी मुसाफिरी त्यांनी केलेली आणि सगळ्या क्षेत्रातली, बाबांचे खरे शिष्य म्हणून दोन नावं. आणि आमचं असं नातं आहे की मी त्यांना काका म्हणते आणि ते काका पुतणीचं नातं आहे. मंगला काकूसुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचं मला आवर्जून दोघांचं नाव घ्यायला हवं इथे, कारण नाशिकमध्ये एक जो गंभीर साहित्याचा आणि समीक्षेचा जो बाज पूर्वीपासून आहे, म्हणजे बाळासाहेब दातार होते, त्याच्यानंतर आज ही सगळी मंडळी इथे आहेत, ह्याचं मला विशेष कौतुक वाटते. आमचा मित्र राजू देसले तिथे आलेला आहे, त्याचंसुद्धा मी कुठे दिसतच नाही का, आहे बसलं आहे हे समोर होतं, राजू आहे बसलेला. त्यामुळे ही आमच्या पिढीची लिहिणारी सगळी मंडळी, म्हणजे बाकी कवयित्रींची इथे ओळख झाली, पण जे बसले आहेत त्यांची मुद्दाम आणखीन कोण राहिलं असेल तर आता पटकन लक्षात येणार नाही म्हणजे, पण राजू येऊन भेटला आणि ही मंडळी आहेत. शरद आहे आमचा मित्र इथे आलेला. तर या सगळ्यांना सगळ्यांची आठवण ठेवते मी इथे आणि आभारी मानते सगळे आल्याबद्दल. आणि प्रज्ञाचा आत्ताच कविता संग्रह आला आहे, हिल्लोळ हरवून हात बाहेरचा, पॉप्युलर प्रकाशनने काढलेला आहे आणि त्या संग्रहातलीच त्याच शीर्षकाची कविता मी मुद्दाम निवडली आहे. कविता काय असते, किती गंभीरपणे लिहायची असते आणि ह्या अस्वस्थ काळामध्ये लिहिताना कवीवर कोणते कोणते ताण असू शकतात हे सांगणारी ही प्रज्ञाची कविता आहे. हिल्लोळ हरवून आत बाहेरचा. कविता खावी कविता प्यावी, कविता खावी कविता प्यावी, घ्यावा कवितेत श्वास, अस्वस्थ ज्वालामुखीच्या टापूत तिच्या, घोर निजावं पांघरून तिलाच. अस्वस्थ ज्वालामुखीच्या टापूत तिच्या, घोर निजावं पांघरून तिलाच. जगणं तिला समांतर की कविता जगण्याला, जगणं तिला समांतर की कविता जगण्याला, ती बाय प्रॉडक्ट जगण्याचं की शलाका लखलख लौकिकाला भेदणारी. नयेच करू उपस्थित प्रश्न, उपस्थित आहे ज्याचं विघटन होतं आहे क्षण दरक्षण. उखरलेलं सगळंच बघून वाटते भीती, खड्डा पडतो पोटात, अस्मितेचा बिभत्स चेहरा हदरवून टाकतो. येतो स्वप्नात, खात सुटतो माझे डोळे, माझे ओठ, माझी भाषा, माझं चल अचल. जरी कविता लिहित आली आहे, हिंस्त्र हा शब्द कित्येक शतकांपासून सगळी किंमत मोजून, यापुढेही तशीच ती लिहित राहील, यापुढेही तशीच ती लिहित राहील जीवाच्या कराराने. यावरचा विश्वास उडून जातो एखाद्या दुर्मिळ अत्तरासारखा. रिकामी बाटली तरी ठेवतो आपण शोकेसमध्ये सजवून. कविता राहू नये
शोकेसमध्ये सजवून ठेवण्याइतकी निरुपयोगी. कविता राहू नये शोकेसमध्ये सजवून ठेवण्याइतकी निरुपयोगी. तिला निरुप्रदवी होण्याकडे ढकलत नेणाऱ्या विक्राळ यंत्रणेसमोर बसकण मारून कायमचीच हिल्लोळ हरवून आत बाहेरचा. कविता राहू नये शोकेसमध्ये सजवून ठेवण्याएवढी निरुपयोगी. तिला निरुप्रदवी होण्याकडे ढकलत नेणाऱ्या विक्राळ यंत्रणेसमोर बसकण मारून कायमच्याच हिल्लोळ हरवून आत बाहेरचा. हा हिल्लोळ जो आपला आतबाहेरचा हरवत चालला आहे आत्ताच्या दिवसात, त्याबद्दल ती म्हणते की कवितेचं असं होऊ नये की सगळा हिल्लोळच कवितेतला उडून जाईल, निघून जाईल. अत्तराच्या कुपीसारखी तिचा दरवळ कमी होत जाईल. असं छान गंभीर आणि वेगळ्या प्रकारे कवितेच्या अशा व्याख्या कवितेबद्दल कडे आपण फार रोमॅन्टिक पद्धतीने बघतो वंदना, पण हे आम्ही दोघी जणी कदाचित खूप वेगळ्या पद्धतीने बघत असू कवितेकडे. अगदी खरं. मी माधुरी माटेला बोलवते आणि तिने तुझी कविता ऐकवावी अशी मी आधी तिला विनंती करते आणि मग आपण गप्पांकडे वळूयात. प्रज्ञाकडे खरं म्हणजे कविता मागवायला पाहिजे होती, तुझी आवडणारी कोणती आहे ती, म्हणजे मग आपण ती वाचली असती. पण आज आम्हाला जी आवडली तुझी कविता ती आम्ही दोघींनी निवडलेली आहे. हॅलो. निरर्थकाचे पक्षी या कविता संग्रहातली कविता आहे आणि कवितेचं नाव आहे एक चित्र शहराचं. एक चित्र शहराचं. सायरन वाजतोय कर्णमधूर, सायरन वाजतोय कर्णमधूर. चर्च मंदिरांच्या घंटानादातून उमटते आहे लकेर अल्लाहो अकबर. उमटते आहे लकेर अल्लाहो अकबर. माणसांच्या डोळ्यातली संशयाची फुलपाखरं पंख मिटून बसलेली. माणसांच्या डोळ्यातली संशयाची फुलपाखरं पंख मिटून बसलेली. शहर शांत, शहर शांत. पहाटे पहाटे मग्न प्रार्थनेत. लाल भगवे हिरवे रंग बाद झालेत आता त्यांच्या आयुष्यातून. लाल भगवे निळे रंग बाद झालेत आता त्यांच्या आयुष्यातून. शुक्राच्या उंचवट्यावर येऊन थांबल्यात त्यांच्या हातावरच्या रेषा. शुक्राच्या उंचवट्यावर येऊन थांबल्यात त्यांच्या हातावरच्या रेषा. प्रेम, प्रेम आणि प्रेमाचाच धबधबा कोसळतोय त्यावरून. प्रेम आणि प्रेमाचाच धबधबा कोसळतोय त्यावरून. शहराचं हे चित्र, शहराचं हे चित्र डोळ्यात भरून आलेलं पहिल्या पावसासारखं. शहराचं हे चित्र डोळ्यात भरून आलेलं पहिल्या पावसासारखं. पापण्या उघडल्यानंतर वाहून जाईल ते. पापण्या उघडल्या तर वाहून जाईल ते. अमानवी चेहऱ्यांच्या पुरात. म्हणून मी बंद केली आहेत घट्ट पापण्यांची दारं. म्हणून मी बंद केली आहेत घट्ट पापण्यांची दारं. तुमच्या उघड्या डोळ्यांना दिसणारं या शहराचं चित्र, तुमच्या उघड्या डोळ्यांना दिसणारं या शहराचं चित्र कसं आहे नेमकं ते सांगाल मला? तुमच्या उघड्या डोळ्यांना दिसणारं या शहराचं चित्र कसं आहे नेमकं ते सांगाल मला? मला जोडून घ्यायचं आहे माझं चित्र त्याच्याशी. मला जोडून घ्यायचं आहे माझं चित्र त्याच्याशी. जमलं तर, जमलं तर. नीरजा, तू गेली 40 वर्ष लिहितेस, जवळजवळ 4 दशकं झाली. कविता आणि स्त्रीवादी कविता हा तुझी खास ओळख आहे. या गेल्या 40 वर्षांमध्ये सामान्य स्त्रियांचं जगणं मात्र खूप बदललेलं आहे. त्यांचं जगणं बदललेलं आहे, त्यांचे दृष्टिकोन बदललेले आहेत, त्यांचे विचार बदललेले आहेत. तर मला 2 प्रश्न आहेत. एक तर एक कवयित्री म्हणून किंवा विचारशील लेखिका म्हणून तू ह्याकडे कसं बघतेस, आणि दुसरं म्हणजे ह्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं तुझ्या कवितेशी नातं काय असं तुला वाटतं?
स्त्रीवादी कविता म्हटलं जातं आमच्या कवितेला, दोघींच्याही. ज्या स्त्रीवादाची व्याख्या आपण करतो ना, त्या स्त्रीवादामध्ये आत्ताच्या स्त्रिया किती बसतात हा मला थोडासा प्रश्न पडतो कायम. म्हणजे तू आत्ता जे म्हणालीस की सगळं 40 वर्षातलं जग बदलतं आहे आणि स्त्रियाही बदललेल्या आहेत. बदल दिसतोय आपल्याला. म्हणजे मी असं म्हणणार नाही की अजिबात बदल झालेला नाही आहे. म्हणजे तो शहरामध्ये होतोय, त्याच्यापेक्षा गाव पातळीवर सुद्धा होतोय. म्हणजे तो दिसतोय मला, छोट्या छोट्या शहरांमध्ये होताना दिसतोय. म्हणजे मी महानगरात वाढलेली आहे आणि महानगरात जगलेली आहे, पण तरीही महानगरामध्ये मोकळेपण असलं वागण्या बोलण्यासाठी तरीही सगळ्या स्त्रिया बदललेल्या आहेत असं मी आज ठामपणे म्हणू शकणार नाही. तेच आपल्याला म्हणजे ग्रामीण भागामध्ये अनेकदा बंधनं आहेत, अनेक गोष्टी अशा आहेत की स्त्रीला बदलायची इच्छा आहे पण हा समाज बदलू देत नाही आहे. आजही त्या बेड्या त्यांच्या पायामध्ये आहेत, पण तरीही बायका काही त्यातल्या बाहेर पडत आहेत, उभारी घेत आहेत आणि नवं काहीतरी करू पाहत आहेत, स्वतःचं अस्तित्व शोधू पाहत आहेत. हे आपल्याला दिसतंय. तर हा बदल मला दिसतोय. आणि दुसरं मला जे मी म्हणते ना की तो ह्या पातळीवर कितपत आलेला आहे, जो ज्याबद्दल म्हणजे जी स्त्रीवादामध्ये आम्हाला जे सांगितलेलं जातं की आपण जास्त बोलतो ते स्त्रियांचं होणारं शोषण, त्याच्याविषयी जास्त सांगितलं जातं की बाईला कळायला पाहिजे की तिचं शोषण होतं. म्हणजे जो शोषित असतो त्याला पहिल्यांदा कळायला लागतं की त्याचं शोषण होतं आणि नंतरच तो बंड करतो आणि त्या शोषणाविरोधात लढतो. अनेकदा बायकांना कळतच नाही की आपलं शोषण होतं आहे. ही गोष्ट आजही मला बऱ्याच अंशी पटते. आणि दुसरी गोष्ट ना मला वंदना ही वाटते की बायका बदलल्या, शिक्षित झाल्या आहेत, पण गेल्या काही वर्षात म्हणजे मी 70-80चा काळ जो पाहते त्यावेळच्या बायका आणि आत्ताच्या बायका ह्यांचा जर विचार केला ना, म्हणजे माझ्या काळातला किंवा तुझ्या काळातला, म्हणजे आपण ज्या पद्धतीने विचार करत होतो त्या पद्धतीने आजची बाई करते का आणि किती करतायत. म्हणजे आजची समजा झेनझी पिढी असेल किंवा अल्फा पुढची असेल किंवा आत्ताच्या ज्या पिढ्या, त्यांना ही नावं आहेत हल्ली त्यामुळे मी मुद्दाम ती नावं घेते, किंवा ही आत्ताची तरुण पिढी असतील, ती सुद्धा त्यांचा स्वतःचा फक्त विचार करते की एकूण समाजातील स्त्रियांचा विचार करते, हा सुद्धा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की 60-70च्या दशकामध्ये ज्या पद्धतीने जाणीव जागृती झाली होती स्त्रीवादाची, ती आता परत कमी कमी होत चाललेली आहे असं मला स्वतःला आजूबाजूला बघताना वाटते. मला अनेकदा वाटतं, म्हणजे मी ज्यावेळेला गावखेड्याकडे जाते किंवा मी कोकणात जाते, मी अनेक ठिकाणी मी फिरते आणि तिथे पाहताना मला वाटते की आज जो एक मध्यमवर्ग होता ना त्या काळात, तो थोडाफार, म्हणजे आम्ही ज्यावेळेला आपण सगळीजणं गौरी देशपांडे, सानिया ह्यांच्या कथा वाचताना आपल्याला वाटत होतं की हे सगळं बंडखोर जगणं आहे आणि स्त्री असा विचार करू शकते का असं वाटत होतं त्या काळामध्ये. म्हणजे सानियाच्या कथेत स्त्री स्वतःच्या शोधाचा विचार करते, स्त्री स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करते, ही गोष्टच फार भारी वाटत होती, म्हणजे अतिशय छान वाटत होती त्यावेळेला. आणि गौरीचं सुद्धा, म्हणजे गौरीची नायिका जेव्हा कालिंदीसारखी म्हणते की त्या ह्याच्यातली मला वाटतं मुक्कामच्या आधी थांग तिचा आला होता, त्याच्यामध्ये ती पटकन म्हणते की त्या नंदनला तिला इच्छा झाली आहे, म्हणजे लैंगिकतेविषयी बाईच्या सगळ्या ह्याच्याविषयी ह्या बायका त्यावेळेला बोलत होत्या. आणि गौरीला तो नंदन, तिला इच्छा होते आणि ती नंदनजवळ जाते आणि नंदन तिला झिडकारतो आणि म्हणतो की झोपू दे ना चायला. त्याला तिच्या पत्नी नायिका पटकन म्हणते की आता उद्या तू माझ्याजवळ आहे, मी पण बोलीन झोपू दे ना चायला म्हणून. ही नायिका गौरीची बोलत होती. किंवा राईट ऑन सिंधूमधली तिची जी ती कथा आहे एक राईट ऑन सिस्टर नावाची, त्यातली सिंधू नावाची त्यातलं पात्र आहे. ती म्हणते त्यातले पुरुष म्हणतात की काय हे डोक्याला ताप, बायका ह्या लग्न केलं की किती आपल्याला ताप असतात. आणि आजही आपल्याकडे माहिती आहेत की सगळे विनोद पुरुषांचे जे असतात त्या बाई किती आपल्याला त्रास देते, वचवच बोलत असते, इतकं तिच्या डॉमिनेट करत असते, अशा प्रकारचेच विनोद असतात. तर ती म्हणते या पुरुषांना जर एवढा आपला त्रासच होतोय ना, तर आपण मिळून एक आता दुसरी कम्युनिटी करूया असं ती म्हणते. आपली स्वतःची कॉलनी, ज्याच्यामध्ये पुरुषाला गरज असेल तर तो येईल, त्याला चपात्या पाहिजेत ना खाण्यासाठी, ये पैसे टाक आणि चपात्या घेऊन जा. शेजेला बाई पाहिजे ना, बायको पाहिजे ना, ये पैसे टाक आणि घेऊन जा. मुलं प्रसवणारे यंत्र पाहिजे ना, ये पैसे टाक आणि घेऊन जा. असंच आपण ह्या पुरुषांना, एवढी जर लग्नाचा ताण होतोय आणि लग्न नको आहे ना त्यांना, तर कशाला करतात हे पुरुष लग्न आणि घेतात, म्हणजे बायकांबरोबर राहतात. हे प्रश्न विचारणारी सिंधू गौरीच्या कथामध्ये त्यावेळेला आम्हाला भेटली. आणि त्यामुळे
हे सगळं पाहत आपण मोठ्या झालेलो आहोत. आज मला दिसतंय की आजच्याच तरुण सुधारलेल्या आधुनिक बँकात कॉर्पोरेट जगात काम करणाऱ्या मुली ह्या वंदना सगळी कर्मकांड, सगळे उपवास तापवास, सगळी व्रतवैकल्य, म्हणजे आम्ही स्त्रीवादात ना सतत सांगत आलो आहे की हे सगळं सोडा व्रतवैकल्य आणि ह्याच्यानं, कारण तुम्हाला पुरुषांनी याच्यात गुंतवून ठेवलं आहे एवढ्या वर्ष. म्हणजे ही एक त्यांची पुरुषसत्ताक व्यवस्था, पुरुषांनी म्हणत नाही मी, पुरुषसत्ताक व्यवस्थेची ही म्हणजे त्यांनी केलेली सगळी तरतूद आहे की बायका आपल्या घरात राहतील उंबरठ्यात, त्यासाठी त्यांना व्रतवैकल्यात गुंतून ठेवा. आज उलट दिसते मला, सगळे इव्हेंट होत आहेत व्रतवैकल्यांचे आणि बायका त्याच्यात गुंतलेल्या आहेत. त्यामुळे मला खूप बदल झाला असंही वाटत नाही. म्हणजे आपण जेवढा विचार करत होतो तेवढा त्या पद्धतीने स्वतःच्या अस्तित्वाचा विचार आता ह्या बायका करतायत का, असा मला प्रश्न पडतो. प्रवास उलटा होतोय स्त्रियांचा. हा, उलटा होताना थोडासा दिसतोय मला. आणि त्याला कारण आता परवाच आमचं श्रीमुक्ती ह्याच्यात जी परिषद आहे त्यांनी एक संमेलन घेतलं आणि सानियाने त्याच्यामध्ये हेच सांगितलं होतं की धर्म आणि धर्मकारण आणि कर्मकांड ह्याच्यात तुम्ही बायका जितक्या अडकतील तेवढ्या पुन्हा एकदा त्या जुन्या काळात जातील आणि त्या परत श्रीमुक्तीची भाषा करू शकणार नाहीत. तर हे सत्य आहे असं मला वाटतं आजचं. आणि कविता तुझ्या त्याचं नातं कसं आहे स्त्रियांची? कवितेत ना ते त्यांना त्या कविता जवळच्या वाटतात, त्यांच्या वाटतात. हे जे मी पाहते ना हे येतंय माझ्या कवितेमध्ये सतत. म्हणजे मी जेव्हा सावित्रीसारखी कविता त्यावेळेला लिहिली तेव्हा मला हेच म्हणायचं की आम्ही अजूनही या वडाच्या वृक्षाला बांधल्या गेलो आहोत, बांधल्या जात आहोत पुन्हा पुन्हा जुन्या नात्यांनी आणि त्यांच्याच नावाचे टिळे मागत शृंगारतोय स्वतःला. हे वाक्य आहे माझं सावित्री ह्या कवितेतलं. पुरुषांच्या नावाचे टिळे मागत आम्ही शृंगारतोय स्वतःला. हे ते त्याच्यातनंच येत गेलं. जे मी पाहते ना आजूबाजूला त्यातनं तो आपल्याला एक म्हणजे मला मी अनेकदा असं म्हणते की कोणतीही गोष्ट आपल्याला बरी दिसते, आवडते म्हणून आपण करावी, पण ती पुरुषसत्ताक व्यवस्थेचा एक फास आहे, चौकट आहे म्हणून करू नये. म्हणजे कुंकू बरं दिसतं म्हणून ते रेखावं, त्यात फार काही नसतं, त्यानं दिलेल्या ओल्या जखमांचं कोळलेलं कोरडेपण असतं. अशी कविता मी त्यावेळेला लिहिलेली आहे. तर हे सगळं नाती म्हणजे जे आजूबाजूला दिसत होतं बायकांच्या जगण्यातलं त्याच्याशी माझी कविता आपोआप बांधली गेली आणि माझ्या मनात असलेली बंडखोरीची प्रतिमा मग त्याच्यातनं कुठेतरी मग कवितेतनंच यायला लागली. म्हणजे अनेक कविता आहेत की चिमणी बंदिस्त घरट्यात किंवा सीता सावित्री ह्या नावानेच आपली पाटी इतकी गच्च भरलेली आहे की स्वतंत्र अस्तित्वाचं चित्र काढण्यासाठी त्या पाटीवर जागाच उरली नाही आहे. अशा प्रकारच्या कविता मी त्या काळात ह्या बाईच्या बाबतीतल्या मी म्हणते. किंवा मी कशासाठी पाहते आहे वाट तो येईल अबलक घोड्यावरून आणि घेऊन जाईल मला कुठल्याशा स्वप्ननगरीत, खरं तर मला पळवायचे आहे लगाम त्याच्या हातातले आणि काढून टाकायचा आहे गर्भाशयाच्या वाटेवरचा त्याचा अहोरात्र पहारा. ह्या अशा ओळी माझ्याकडनं लिहून होत होत्या. अगदी ती वयात येते सारखी. म्हणजे वेणाच्या या संग्रहातल्या कविता तर बऱ्याचशा तशाच आहेत, श्री गणेशातल्याही तशाच आहेत. तर ह्या अशा कविता लिहित गेले मी. त्याला कारण कदाचित असेल की हे जे आजूबाजूच्या स्त्रियांचं जगणं आहे माझ्याबरोबरच्याच किंवा माझ्याही म्हणजे घरामध्ये सुद्धा मला दिसत होतं जे एक पारंपरिक स्त्री जे सगळं ओझं ढकलत चालली, त्यामुळे त्या कवितांशी नातं आपोआप ती स्त्रीचं जोडलं गेलं. कारण मला असं वाटतं की मी लिहायला लागले ना तेव्हा स्त्रीवाद काय आहे ते मला माहीत नव्हतं, खरं ते सांगते. म्हणजे आज मला स्त्रीवादी कवयित्री ओळखलं जात असलं तरी मी लिहायला लागली तेव्हा स्त्रीवाद मला माहीत नव्हता. म्हणजे तो अभ्यासक्रमातही नव्हता, फार पुढे आला तो. मी सिमंद बोवा तेव्हा वाचलेली नव्हती. मला म्हणजे पण एक बाई असल्यानंतरचा आणि कदाचित थोडीशी बंडखोर बाई असल्यानंतर आपल्या मनातली बंडखोरी असते ती आपली, ती शब्दातनं आपल्याला थेट नाही करता आली व्यक्त, तरी शब्दातनं व्यक्त करता येते. तर ती होत गेली. आणि मग माझी कविता मला आठवते प्रभा गडोरकरांनी 90sमध्ये काहीतरी वेणासंग्रह आल्यानंतर एका परिसंवादात म्हटलं होतं की स्त्रीवादाच्या ह्याच्यामध्ये नीरजाची कविता ही स्त्रीवादी आहे असं प्रभा गडोरकर म्हणाल्या होत्या एका परिसंवादात. आणि बाबांनी येऊन मला घरी येऊन सांगितलं की प्रभाबाई असं म्हणाल्या. मग मी बाबांना विचारलं स्त्रीवाद काय आहे. मग त्याच्यानंतर मी सिमंद भाव वाचली. मग त्याच्यानंतर मी स्त्रीवाद समजून घेतला आणि म्हटलं रे हे म्हणजे सगळ्या बायका मला वाटतं की स्त्रीवादाचा अभ्यास न करता सुद्धा जर आतमध्ये आपल्याला सगळं हे परंपरा आणि चौकटी तोडायची असतील तर आपोआप आपण स्त्रीवादी होतो असं मला वाटतं. खरं म्हणजे याच्यावरती पुष्कळ बोलता येईल, पण छोटीशी एक शेवटचा एक छोटी कॉमेंट विचारते आणि पुढे जाऊ आपण की हा पराभव आहे का स्त्रीवादाचा? आता जी स्त्री आपण बघतो आहोत तर तो तुला पराभव वाटतो का? त्याने जे लढल्या इतके वर्ष स्त्रिया, अनेक 75 सालात तर स्त्रीवर्ष ते आंतरराष्ट्रीय स्त्रीवर्ष होतं, तिथून तो प्रवास केलेला आहे, तर हा आपला पराभव आहे असं तुला वाटतं? मला वाटतं फार. म्हणजे मी आज
माझ्या आजूबाजूच्या तरुण मुली पाहते, त्यांनीसुद्धा मला त्रास होतो खूप. म्हणजे आणि हे पाहते मी एवढी वर्ष म्हणजे मी शिकवलेलं आहे कॉलेजमध्ये, त्यामुळे त्या मुलांना पाहते, त्या मुलींना पाहते. माझ्या कॉलेजमधल्या तरुण आलेल्या शिक्षिका, वाचणाऱ्या शिक्षिका आहेत, मराठी शिकवणाऱ्या आहेत, इंग्रजी शिकवणाऱ्या आहेत, त्यांना आजही हळदी कुंकू करावं असं वाटतंय कॉलेजमध्ये. त्यावेळेला मला त्याचा त्रास होतो. आणि काय होतं, अशा वेळेला तुम्ही एकट्या पडता बऱ्याचदा. हा माझा अनुभव आहे की तुम्ही त्यांच्यामधल्या राहत नाही ना. मग त्यांना वाटतं ह्या बाईला काय झालं आहे, हे का म्हणते हे नको आहे म्हणून. त्याच्यात इतकी मजा करतो आपण, नाचतो खेळतो, पण आपण नाचतो खेळतोय ते त्या परंपरांच्या चौकटीमध्येच नाचतोय खेळतोय ना, हे त्यांना कळतच नाही. तर हा माझ्या दृष्टीने स्त्रीवादाचा पराभव आहे. आणि विद्याताई बाळांनी केलेलं नारी समता आंदोलन असेल, किंवा शारदा साठे आणि त्यांच्या सगळ्या मैत्रिणींनी केलेलं स्त्रीमुक्ती असेल, मुलगी हो झाली सारखी नाटकं असतील त्यावेळेला आपण पाहिलेली, ही सगळी चळवळीवर पाणी फिरवणार आहे असं मला वाटतं. दुर्दैवाने असं म्हणायला पाहिजे. तुझ्या भोवतालचं वास्तव जे आहे ना, त्याची जाणीव अस्वस्थ आहे. एकीकडे स्त्री संबंधी चळवळ चालू आहे, एकीकडे दलित आंदोलनं सुरू आहेत. तर हे सगळे जे अस्वस्थ भोवताल तुझा होता, ह्याची जाणीव तुला कोणी करून दिली, कधी, कोणत्या वयात आणि कशी करून दिली? म्हणजे वाचनातनं आली का, बोलण्यातनं आली का, कशी आली? मला वाटतं ते हळूहळू होत जातं वंदना. जसं मी म्हटलं ना, आणि मला माहोल मिळाला ना, तो खूप वेगळा होता. म्हणजे मी शांतपणे किंवा न बोलता आपण खूप ऐकत असतो, आजूबाजूचं पाहत असतो. आणि इथे आता सगळ्यांना म्हणजे आता बाबांचा उल्लेख झालाच आहे, मनमाडचा उल्लेख झाला. बाबा मनमाडला होते अनेक वर्ष. म्हणजे 69 साली बाबा मनमाडला आले आणि ते माझं लग्न झाल्यानंतर 79 साली परत मुंबईत आले. म्हणजे जवळजवळ 30 वर्ष ते मनमाडला होते. आणि तो सगळा काळ आमचा, ही सगळी वेगवेगळी पुस्तकं वाचणे असतील किंवा लेखकांना भेटणं असेल, त्यांचं बोलणं, त्यांच्या चर्चा. मला आठवते वरखडे काका जेव्हा अनुष्टूप सुरू झाला, वरखडे काका संपादक आहेत त्यांचे अनुष्टूपचे, त्या काळामध्ये रात्रंदिवस घरात चर्चा असायच्या. म्हणजे आम्ही मे महिन्याच्या आणि दिवाळीच्या सुटीत जायचो ना, त्यावेळेला ही लोकं सगळी आलेली असायची आणि एवढ्या वेगवेगळ्या विषयावर, सगळ्या गोष्टींवर. म्हणजे त्यावेळेला अनुष्टूपमध्ये आलेली एक कथा होती विलास सारंगांची, गर्भवती नावाची. त्याच्यावर झालेलं म्हणजे त्याच्यावर अश्लीलतेचा आरोप केला होता आणि केस चालू होती. ह्या लोकांनी सगळं ते फाईट केलं आहे. आणि वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या गोष्टी, हे सगळं होतंच. त्याबरोबर एकीकडे नारायण सुर्वे तुम्ही ऐकताय, एकीकडे यशवंत मनोहर ऐकताय, एकीकडे नामदेव ढसाळ्यांची गोलपीठामधली कविता वाचताय. हे सगळं जेव्हा वातावरण होतं ना, त्यावेळेला आपल्याला कळत जातं की आपण एका छोट्या समूहात राहतो, छोट्या कुटुंबात राहतोय, छोट्या समाजात राहतोय. एक खूप मोठा समाज आपल्या आजूबाजूला आहे आणि तो अस्वस्थ आहे. अनेक वर्षांपासून तो शोषित राहिलेला आहे आणि वंचित राहिलेला आहे अनेक गोष्टींपासून. जो एक वेगळा वर्ग, म्हणजे वेगवेगळे वर्ग वेगवेगळ्या सत्ता उपभोगतायत आणि एका वर्गाला काहीच दिलेलं नाही आजपर्यंत. त्याच्यामध्ये स्त्रियाही आहेत, म्हणजे दलित आहेत, स्त्रिया आहेत, आजूबाजूची सगळीच लोक, हे सगळेजण होते. आणि हे सगळं वाचतो आपण ना, ते पाहत असतो एकीकडे. त्यामुळे हे हळूहळू होत गेलं. आणि ते मग वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे मला आठवते, मी बेणामधली एक माझी कविता आहे, या माझ्या उद्वेगाचे कारण नावाचं, ती कविता आहे. 25 वर्षाची असताना मी लिहिलेली ती कविता आहे. आणि मी आज ती कविता वाचते तेव्हा मला वाटतं आपलं वास्तव काहीच बदललेलं नाही आहे. म्हणजे मी म्हटलं की अरे कुणी आणा परफ्युम्स आणि शिंपडा ह्या शहराच्या सांगाड्यावर, आणि देवाचे असं दिले की प्रेतयात्रा निघायला थोडाच अवकाश, त्याला जाळायचे की पुरायचे हे ठरवा आता, असं मी म्हटलंय त्याच्यामध्ये. म्हणजे आज जे सगळे आपले म्हणजे त्याच्यामध्ये ती प्रतिमा आहे, रूपक असं आहे की देव, अल्ला, गॉड ही सगळे एकत्र राहिलेले. म्हणजे त्याला क्रुसावरनं न्यायचं की हे करायचं आहे आपल्या पद्धतीने. म्हणजे सर्व धर्मांबद्दल त्याच्यामध्ये ते कमेंट मी त्या काळात केली आहे, जेव्हा मला 25मध्ये कोणाला वाटेल की हिला काय कळत होतं धर्माबद्दल, हिला काय. पण हे आलं तेव्हा, हे कवितेत नाही येत कसं गेलं. म्हणजे आज मी विचार करते, आज तोच विचार मला करावा लागतोय जो मी 25 वर्षापूर्वी केला होता. म्हणजे आज जी सगळी परिस्थिती, आणि आजचा काळ तर मला खूप अस्वस्थ करणारा काळ नेहमीच, म्हणजे तुम्हाला सगळ्याच जाणकार माणसांना तो वाटतो, ज्याला आपण एकीकडे साने गुरुजींना आदर्श मानत असतो, जे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं सांगत असतात. त्या देशामध्ये, त्या महाराष्ट्रात किंवा तिथेच त्या भूमीमध्ये आपण
प्रेमाचा धर्म विसरून गेलो आहोत आणि नको त्या धर्मांबद्दल अभिमान बाळगायला लागलो आहोत आणि भांडायला लागलो आहेत. अशी सगळी परिस्थिती आजूबाजूला आहे. त्या नजमापर्यंत आपण पुढे येणार आहोत. येणार आहोत म्हणजे कादंबरी त्या नजमापर्यंत आपण येणार आहोत. पण पहिली कविता कोणती तुझी आंटी बाबांनी कधी वाचली होती? बाबांना कशी वाचायला मिळाली होती? मी आधी कविता लिहिल्या ना. आता मी म्हटलं ना प्रवास असा असतो. मी लिहित होती कविता. मी जसं म्हटलं की आमच्याकडे सगळं वातावरण होतं आणि मी एका रात्री अशा 4 ओळींची कविता लिहिली. त्याच्या आधी मी कथा लिहिली होती. सगळ्यात पहिली मी कथा लिहिली आहे खरं, आणि ती बाबांना आवडली होती खूप. आणि ते म्हणाले तुझा कथेचा म्हणजे ती थोडीशी उपरोधिक होती, थोडी म्हणजे एक ब्लॅक कॉमेडीसारखी ती कथा होती आणि ती त्यांना खूप आवडली होती. ती कथा हरवली माझ्याकडनं. आता माझ्याकडे नाही आहे ती खरं. ती मी फार त्या बाबतीत निष्काळजीपणा केला असं मला वाटतं. तर त्याच्यानंतर मी लिहिलेल्या कविता बाबा वाचत होते आणि समीक्षक असला घरात की काय होतं त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. आणि तो विशेषतः कवितेचा समीक्षक असला तर तुम्हाला पोचपावती कधीच मिळत नाही. हे अगदी म्हणजे इतक्या मी सुरुवातीला वेगवेगळ्या मी जवळजवळ 3 वर्ष हा प्रयत्न केला BA होईपर्यंत. माझ्या कविता माझ्या कॉलेजच्या अंकात बिंकात आल्या छापून, पण बाबांनी कधीही चांगली आहे ठीक आहे तुझं चालू देत इतकंच. छान आहे लिहितेस ना ते चांगलं आहे, लिहित राहा. एक क्षण येईल जेव्हा तुला तुझी कविता सापडेल असं. बरोबर आहे. म्हणजे आपण लिहायला लागलं म्हणजे माझ्या कितीतरी कविता त्यावेळेच्या जर ठेवल्या असत्या तर माझ्या आणखीन 1-2 पुस्तकं आली असती, पण त्यांनी ती छापून दिली नाहीत मला. ते म्हणाले की तुला तुझा आवाज काहीतरी वेगळा, सगळे लिहितात तेच तू काय लिहिणार, तुझा आवाज वेगळा आहे का, हा त्यांचा महत्त्व. आणि हे सगळ्यांना ह्या सगळ्यांना माहिती आहेत की शिक्षक म्हणून सुद्धा ते किती कडक होते आणि ह्या बाबतीमध्ये आपण वेगळं काय सांगतोय नवं काय सांगतोय ह्याच्याबद्दल ते खूप होते. आणि त्यावेळी मला आठवतं आहे माझ्या नंतर आपण बोलूच त्याच्याविषयी, मी MAला असताना एक कविता लिहिली आहे. ते आज तरी तो नक्की येईल म्हणून माझी कविता निरन्वयमध्ये आहे. तुम्हाला जमलं तर नक्की वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबाने ती का त्याला अप्रुव्हल दिलं. ती कविता मी लिहिली त्या रात्री आणि ते पण खूप म्हणजे तो मोठा प्रसंग आहे. खलील मोमीन आमच्या घरी आले होते त्याला आणि रात्री बाबाने ती कविता त्यांना ऐकवली वगैरे आणि मला फार वाईट वाटत होतं. बाबा बोलले छान आहे वगैरे त्यांना सांगितलं आणि म्हणलं की किती बघा खलील मोमीन काका येत आहेत, परदेशी काका, ते सगळे कवी होते, नामगवळी हे सगळे कवी मनमाडचे. ह्यांना सगळ्यांना बाबा चांगले म्हणतात पण मला अजून म्हणत नाही आहे, त्याचं मला फार वाईट वाटत होतं. आणि त्या रात्री मी कविता लिहिली ती आणि दुसऱ्या दिवशी बाबांना दाखवली आणि तेव्हा ते म्हणाले की आता तू कवयित्री झालीस. हा त्यांचं शब्द. आणि ती कविता खूप वेगळ्या प्रकारची आहे. पण बाबांचं आयुष्य ना खूप प्रतिकूल परिस्थितीत होतं. म्हणजे बाबांचं जे जगणं होतं ते खूप अवघड होतं आणि त्यातून बाबा ज्ञानेश्वरांपर्यंत पोचले. ते जे स्थैर्य असतं, ते जे शांतता असते, जीवाची ते त्यांनी मिळवली. तर बाबांचा एकूण तुझ्यावरती असलेला प्रभाव कोणता होता? बाबांकडनं तू काय घेतलंयस नेमकं? कारण बाबांचा सगळा प्रवास तुला माहिती असेलच, जो काय बघितला बाबांनी केला आहे, तो संघर्ष केला आहे बाबांनी त्या काळात खूपच. तर तुझ्यावरती प्रभाव नेमका बाबांचा कोणता आहे? त्यांचा सगळाच आहे. म्हणजे मी स्वतःला बाबांची छोटी इमेजेस समजते असं मला वाटतं. अर्थात त्यांचे सगळे गुण माझ्यामध्ये आहेत असं मी कधीच म्हणणार नाही. अतिशय म्हणजे असं बघितलं ज्याला बोलायला लागतील कवितेबद्दल त्याला भरभरून बोलणार, नाहीतर असं सभासंमेलनामध्ये ते मुखदरुवळ त्या अर्थाने. दुसरं त्यांनी खूप भोगलं आहे लहानपणापासून. जर लांबा उगवे आगरी तुम्ही सगळ्यांनी त्यांचं आत्मचरित्र वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. पण त्या चरित्रामध्ये तुझं ते तक्रार नाही आहे. जनरली आत्मचरित्रांमध्ये तक्रारी असतात आपल्या, थोड्या तक्रारी म्हणजे एकूणच व्यवस्थेच्या असतात सगळ्या, की आम्हाला खूप कुरकुर म्हणजे कुरकुर म्हणण्याविषयी की आहे ते खरं पण असतं की त्यांना जगण्यात जे काही संघर्ष करावे लागते आणि त्या संघर्षातनं पुढे येतो आपण, त्याचा एक आनंद असतो. पण तो संघर्ष त्यांच्यात त्या अख्ख्या आत्मचरित्रात कोणी व्हिलन नाही आहे केलेलं आहे त्यांनी. आणि त्यामुळे परिस्थितीच तशी म्हटलं तर व्हिलन असेल त्या काळामधली त्यांची, जे जगणं असेल म्हणजे नोकरी करून शिकणं हे करणं सगळंच. आणि काय एक आग्रात काम करणाऱ्या आईवडिलांचा मुलगा, पण त्याचे आईवडील मला आता ते खूप कमाल वाटते की माझी आजी पणजीसुद्धा त्यावेळेला गिरण गावामध्ये येऊन स्थायिक झाले होते आणि काम करत होते गिरणीमध्ये. कधी काम मिळालं गिरणीत तर मिळालं. महिन्याच्या पहिल्या म्हणजे ते वरळी कोळीवाडा जर तुम्हाला माहिती असेल त्यावेळेचा, तर एका 10 बाय 10च्या घरात ती लोक म्हणजे झोपड्यांसारखीच घरं त्याच्यात राहत होतं. अख्खं आयुष्य त्यांनी तिथे काढलं. म्हणजे त्याच्यातनं आलेले त्यांचे न्यूनगंडे असतील ते झाले, भाषेविषयीचे सगळ्याचेच असे जगण्याविषयीचेच न्यूनगंडे माणसामध्ये निर्माण होतात. पण त्या माणसाने सगळ्यावर मात केली ह्याच्यातनं. आणि अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे बाबा जे म्हणजे मी कुठेच नाही आहे
ते कविता असेल सगळं तोंडपाठ, म्हणजे एक पाठी माणूस. आणि त्याच्यामुळेच कदाचित 7वीला व्हर्नॅक्युलर फायलाला रायगड जिल्ह्यात पहिले, 11वीला मॅट्रिकला रात्रशाळेमधनं त्यांनी केलं, रात्रशाळेत पहिले, MAला फर्स्ट क्लास फर्स्ट मुंबई विद्यापीठामध्ये. असं त्यांचं सगळं आयुष्य तसं गेलं. आणि मग इथे आल्यावर इतकी छान माणसं भेटली, ते कायम त्याच्याबद्दल कृतज्ञ होते. माझ्यावर त्यांचा प्रभाव असं म्हणशील तर कदाचित मी त्यांच्यापेक्षा जास्त मोकळी बिकळी आहे, ते बोलणं बिळणं ह्याच्यामध्ये झालेली असेल. पण हे एक झालेलं आहे की आपल्या स्वतःच्या प्रेमात राहू नये. किती छान हे त्यांनी मला शिकवलं. म्हणजे आपण कायम इनकम्प्लीटच असतो, परिपूर्णता आपल्यामध्ये येतच नाही. आणि हे त्यांनी मला फार शिकवलेलं आहे. ही समज येणं आपल्याबद्दलची फार फार समज आहे चांगली गोष्ट की आपण नाही कोणता माणूस परिपूर्ण होऊ शकतो, कशात लेखनात असेल कशात आपण नाही. त्यांचा तो ध्यास होता, पण तेथे परत प्रत्येकाला नाही, कोणालाच जाता येत नाही असं मला वाटतं. आपण कोणच नसतो परिपूर्ण. तू मराठी वाङ्मयाच्या वातावरणात वाढलीस, पण तुझं शिक्षण MA इंग्लिश तू केलेलं आहेस. तर मुळात ही उडी कशी मारलीस हा प्रश्न. आणि दुसरी गोष्ट, स्त्रीवाद हा इंग्रजी वाङ्मयात पण खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे. आणि तू शिकवलंयस 35 वर्ष इंग्रजी साहित्य किंवा इंग्रजी विषय. तर त्या सगळ्या प्रभावापासून, पाश्चात्य तत्त्वज्ञान, पाश्चात्य लेखन, पाश्चात्य स्त्रीवाद ह्याच्यापासून स्वतःला दूर राखण्यामध्ये तू कशी काय यशस्वी होऊ शकलीस? कारण तो दिसत नाही तुझ्या लेखनामध्ये कुठेही. तो प्रभाव तुझ्यावरती दिसत नाही, तर ते कसं काय घडलं? नाही, आहे तसं. म्हणजे तो प्रभाव त्यांच्या लेखनाचा तसा थेट त्यांची शैली किंवा हे नाही आलंय. पण माझ्यावर इंग्रजी काही ह्यांचा वाटतो मला, म्हणजे तो लेखनात नाही दिसत, पण माझ्या आत त्यांनी खूप परिणाम केलेला आहे. म्हणजे मला आमच्या घरात सगळ्यांनीच मराठीत, म्हणजे माझी आई सुद्धा, ती पण व्हर्नॅक्युलर फायनल होती. आणि मी 5वीत असताना तिने SSC इंग्रजी घेऊन केलं. आणि मी BA होईपर्यंत तिचं BA MA MAd झालं होतं. असं इतकं ती माझ्याबरोबरच शिकलेली आहे. तिने मराठी घेतलं, बाबांनी मराठी. आणि आईची खूप इच्छा होती की मी इंग्रजीमध्ये, तर आम्ही सगळ्यांनीच मराठीत केलं. आणि खरं काही कारण नव्हतं. मला SSCला 70 मार्क मराठीत मिळाले, 70 मार्क इंग्रजीत मिळाले, एवढाच फरक. तर मग काय घ्यायचं दोन्हीतलं? तर तू आई म्हणाली की इंग्रजी घे. आणि मला आवडत होतं, पण तोपर्यंत मी इंग्रजीतलं जास्त काही वाचलं नव्हतं. मग मी इंग्रजी घ्यायचं 10वी नंतर ठरवल्यानंतर बाबांनी माझ्या हातात 2 पुस्तकं पहिल्यांदा दिली. आणि पहिलं असं दिलं की त्यांनी मला रामायण इंग्रजीतलं दिलं. कारण रामायण जनरली आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, म्हणजे माहिती आहे ते इंग्रजीतनं वाचल्यावरती सोपं पडेल वाचायला. म्हणजे त्याच्यात रामायण वाचण्यासाठी नाही दिलं, हे आधीच स्पष्ट करते. फक्त ते सोपं पडेल इंग्रजीत वाचायला म्हणून त्यांनी मला ते दिलं. आणि दुसरं दिलं ते चार्ल्स डिकन्सचं टेल ऑफ द 2 सिटीज हे पुस्तक दिलं. आणि ते फ्रेंच राज्यक्रांतीवरचं होतं. म्हणजे बघा किती फरक आहे दोन्ही पुस्तकात. फ्रेंच राज्यक्रांतीवरचं पुस्तक आणि ते मी वाचलं. म्हणजे मी सांगते ना, आपल्यावर सगळ्या बाहेरच्या गोष्टींचे सुद्धा प्रभाव कसे होतात. नंतर मग मी इंग्रजीमध्ये MA केल्यानंतर सुद्धा सुरुवातीला माझे BA पर्यंत ते ठिकाणी मराठी मीडियमची होती, त्यामुळे थोडंसं वाचन इकडे तिकडे होतं. खऱ्या अर्थाने मला ना वळण माझ्या इंग्रजी लेखनाला वाचनाला जे लागलं ते MAला गेल्यानंतर. मी जयकर म्हणजे पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी डिपार्टमेंटमधनं केलं. तिथे पुणे विद्यापीठामध्ये राहिले हॉस्टेलला 2 वर्ष. आणि हॉस्टेलला राहिल्यामुळे कायम जयकर वाचनालयात. आणि तिथे मग जे मला लेखक भेटलेत ना, विशेषतः युरोपियन लेखक, अमेरिकन लेखक सगळे, म्हणजे ब्रिटिशपेक्षाही हे सगळे लेखक माझ्यावर जास्त प्रभाव करणारे. आणि त्या काळात अल्बर्ट कामू हा माझा आजही तो माझ्यातना बाहेर गेलेला नाही असं मला वाटतं. किंवा TS इलियट असेल, त्याची वेस्टलँड सारखी कविता आम्हाला अभ्यासाला होती. अनेक जण, म्हणजे ॲना कारेनिना मी वाचली ती अभ्यास करण्यापूर्वीच. मी BA करायच्या म्हणजे MAला जायच्या आधीच BAच्या त्या सुट्टीमध्ये मी टॉल्स्टॉय, डोस्टोव्स्की, त्याचं इडियट वाचलं होतं. किंवा आम्हाला नोट फ्रॉम अंडरग्राऊंड होतं डोस्टोव्स्कीचं. नंतर टॉल्स्टॉयचं हे ॲना कारेनिनाचे 2 खंड होते त्यावेळेला. पुस्तकं त्यावेळेला अशी छोटी छोटी नसायची. 2 खंड म्हणजे 500-500 पानांचे वगैरे असे 2 खंड ते वाचले. आणि मी जे म्हणते ना की जे प्रभाव आपल्या आतमध्ये कुठेतरी रुजत जातं ना. आता ॲना कारेनिना किंवा मादाम बोवारी हे फ्रेंच पुस्तक होतं. ह्या बायका त्यावेळेला समाजाच्या अगेन्स्ट जाऊन, किंवा स्कारलेट लेटरसारखं मला एक पुस्तक होतं अभ्यासक्रमामध्ये, ज्याच्यामध्ये जर बाईंनी विवाहबाह्य संबंध ठेवले, म्हणजे हे ब्रिटिश काळामध्ये तिथे असं होतं की विवाहबाह्य संबंध ठेवले आणि ते जर समाजाच्या किंवा चर्चच्या लक्षात आलं तर तिच्या गळ्यामध्ये एक स्कारलेट लेटर
अडकवायची, लाल रंगात रंगवलेलं असं एक लेटर ते अडकवायचे आणि ते तिने आयुष्यभर घालायचं. म्हणजे ती इतकी बदनाम तिला करायची त्या बाईला. म्हणजे हे पुरुषांना तर किती स्कारलेट लेटर घालायला लागले असते असं केलं जर बदनामी, किती भावाभाव संबंध त्या काळात होते आणि आजही आपल्याला माहीत नाही असू शकतात. तर सांगण्याचं मला म्हणायचं आहे की बाईच्या गळ्यात मात्र स्कारलेट, म्हणजे हे प्रश्न मला ना त्या काळामध्ये काय हे का होतं असं, हे प्रश्न आपल्याला पडले ना की उत्तरं आपण शोधायला लागतो आणि मी तशी उत्तरं शोधत होते. आणि मग माझ्या ह्याच्यामध्ये आता हे जसं मी म्हटलं ना आज तरी तो नक्की येईल, ह्याच्यामध्ये सगळ्या इंग्रजीतल्या आणि मराठी म्हणजे आपल्या हिंदू ज्या वेदातल्या यातल्या रामायण महाभारतातल्या मिथकं असतील आणि इंग्रजी मिथकं. म्हणजे माझ्याकडे माझ्या एकाच कवितेमध्ये एकीकडे इडिपस येतो, एकीकडे पॅराडाईज लॉस्टमधला सेटन आणि ॲडम आणि ईव येते आणि त्याच वेळेला भीष्म येतो. म्हणजे इथूनच मी म्हणते की इथूनच भीष्माने त्याच्या बापाची वरात आणली आणि इथूनच ईव आणि साप हसत हसत गप्पा गोष्टी करत गेले. आता ह्याचे संदर्भ आपण तपासायला पाहिजेत. इथूनच भीष्माने त्याच्या बापाची वरात आणली आणि इथूनच ईव आणि साप गप्पा गोष्टी करत गेले, किंवा इथेच कुणा द्रौपदीची वस्त्र फेडली आणि त्याच्याच पताका करून इथूनच पंढरपूरची दिंडी गेली, असं त्या कवितेमध्ये मी म्हटलं होतं. आणि अजूनही तो आला नाही. आपण कोणाची तरी वाट बघतोय. आपण आजही कोणाची तरी एका अदृश्य माणसाची, ज्याला आपण वेटिंग फॉर गोदो हे बेकेटचं नाटक आपल्याला माहिती असेल, त्या गोदोची अजूनही वाट बघतोय. गॉड जो कोण आहे, देव, तो येत नाही आपल्या आयुष्यात. आपण फक्त वाट पाहतोय, आपण आपल्यावरच विश्वास ठेवतोय. इतकं सुंदर ह्या लोकांनी सांगितलेलं आहे ना, वेटिंग फॉर गोदोसारखं नाटक असेल तर ह्या सगळ्याचा प्रभाव होता माझ्यावर. आणि तो माझ्या ह्याच्यात थोडासा म्हणजे थेट नाही आला, पण मिथकात्मक येत राहिला. हा, म्हणजे मला असं वाटलं की तुझी जी मुळं जी आहेत ना ती खूप पक्की आहेत आणि त्याच्यामध्ये ती छाया जी आहे ते उल्लेख येतात, पॅरलल्स काही त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. कारण जगणं सगळीकडचं वंदना सारखंच असतं. आपल्याला वाटतं की युरोपामध्ये वेगळं, तिकडच्या बायका खूप मॉडर्न आहेत, तर असं काही नसतं. आपल्याला फरक होतं किंवा आमच्याकडे मी जसं मगाशी म्हटलं की महानगरातल्या बायका फार मॉडर्न आहेत आणि त्यांना सगळं स्वातंत्र्य आहे. ख्रिश्चन बायकांना तर सगळं स्वातंत्र्य आहे. आणि मग सिसिलियाने एकदा आमच्या मैत्रिणीने लिहिलं होतं की काही मडमांना स्वातंत्र्य नाही आहे असं तिने स्पष्ट लिहिलं होतं. असं नसतं. तिथे सुद्धा आजही शोषण आहे, हिंसा आहे, कौटुंबिक हिंसाचार आहे, सगळंच आहे. तुझ्या कवितांमधली शहरं ही खूप वैशिष्ट्यपूर्ण दिसतात. हां, तर ही जी शहरं ती जरा तूच आम्हाला सांग की तू कुठे बघते शहर आहे. म्हणजे आत्ता पण जे ही कविता वाचली माधुरीने त्यात पण जे दिसणारं शहर जे आहे ते आणि खूप वेळा वाटतं की त्या शहराशी आपलं जवळचं नातं, हे माझं शहर आहे बरं का असं वाटत असतं. म्हणजे स्त्रीवादा इतकी शहरं तुझ्या म्हणजे गावात जी दिसतात तुझ्या कवितेमधली ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत, वेगळी आहेत आणि त्या आजच्या जीवनाशी जोडलेली. तर ही तुला कुठे कशी भेटली किंवा ह्याचा कुठला उगम काय आहे? हे मुंबई महानगरातलंच आहे असं नाही म्हणणार मी. कारण माझ्या शहरांमध्ये ना फक्त शहराची वर्णनं नाही येत आहेत, त्यातले माणसं येतात जास्त आणि माणसांची वर्तनं येतात शहरांमध्ये सुद्धा. माणसांनी शहरांचं काय केलं आहे, मग ते कोणतंही शहर असू शकतं, ते एक येतं सतत. आणि मी मगाशी जे म्हटलं ना की माझ्या उद्वेगाचे कारण हे शहर नाही आहे असं मी म्हटलं आहे. म्हणजे सुरुवातच त्या कवितेची अशी आहे की माझ्या उद्वेगाचे कारण हे शहर नाही आहे, पण ह्या शहरात जे सगळं घडतं आहे ना ते सगळ्या शहरासारखंच घडतं आहे. म्हणजे आज माझ्या मुंबईमध्ये जे घडते ते नाशिकमध्ये घडतं आहे, औरंगाबादमध्ये घडतं आहे, ते नागपुरात घडतं आहे, ते अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये पण घडतं आहे, किंवा तिकडे लंडनमध्ये पण घडते. कारण म्हणून आता हे जी ती कविता समजा तिने लिहिली की तिथे माझ्या डोळ्यासमोर शहराचं कोणतंही चित्र काय आहे की सगळं छान सुमधूर चाललेलं आहे, सायरन वाजतोय, अल्लाह अकबरच्या लकेरी येत आहेत आणि सगळी लोक ते छान एन्जॉय करतात. हे माझ्या डोळ्यातलं चित्र आहे शहराचं, पण ते आता हरवलेलं आहे आणि ते मला सापडत नाही आहे. ते इथेच सापडतं, केवळ मुंबईत सापडत नाही असं नाही आहे, ते सगळ्या गावांमध्ये सगळ्या शहरांमध्ये ते सापडत नाही. त्यामुळे माझी जी शहरं येत आहेत ना ती एकूण काय म्हणतात ते मी जसं म्हटलं की शहर हे स्ट्रक्चर म्हणून येत नाही, तर शहरातला माणूस पण, शहरातली माणसं आणि शहराशी माझा आतल्या जोडलेल्या सगळं जी मुळं आहेत ती सगळी त्याच्यात नाही, ती सगळी दिसतात. आणि मुंबईच्या बाबतीत येतात. म्हणजे मी जे म्हणते की ह्या 7 बेटांचं जे केलंय, म्हणजे मला मुंबई नेहमी बलात्कारित झालेली स्त्री असं वाटतं. आता इतकी मुंबईची अवस्था आता वाईट आहे की तिला तो उद्ध्वस्त केलेलं आहे अक्षरशः. तर ते सतत
येत राहतं. हा, ते खूप त्या कवितामध्ये दिसतं आणि त्यामुळे ती जास्त जवळची वाटते कविता आपल्याला, कारण ही काही आपलीच व्यथा बोलती आहे. शहरातले जे काही मिरवणुका आहे, तिथे जे माणसांचे जथ्थे जे काय करतायत, उन्मादाने जे करतायत, सगळं ते आपल्याला वाटतं की मी पण बघतीये आणि हे ती मांडते, हे तू लिहितेस, असं जे वाटत असतं त्या कविता वाचताना. भेटतंय ते कुठेही सगळ्यांना ते अगदी अगदी ती भावना सर्वत्र शहरांचे असं मला वाटतं. स्त्री विषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा आपलं एक लेखक म्हणून वय वाढतं, आपण जग बघतो, अनुभव घेत जातो, माणसांकडे बघत असतो, त्यावेळेला लेखनामधला जो आपला एक प्रत्येक गोष्टीवरती बोललंच पाहिजे असा जो आपला आग्रह असतो तो कमी होतो का? आपण शांत होतो का? आणि काही आणखी बघू, आणखी ऐकू आणि मग बोलू. एक प्रकारचे मॅच्युरिटी, परिपक्वता, समंजसपणा असं काही वाढत्या वयाबरोबर लेखकाच्या आणि विषयाचा जेव्हा आपण म्हणजे प्रज्ञा असेल तर मला प्रश्न वेगळा विचारला असता मी की तो जो विद्रोह असतो कवितेतला, तो विद्रोह हा हळूहळू निवतो का, कमी होतो का, आणि तो का वेगळ्या वळणावर जातो का, असं तुला वाटतं का? मला वाटतं सगळं तुम्ही जसं वाढत जातं. म्हणजे आता इथे प्रज्ञाचा तू उल्लेख केला, तुम्ही नामदेव ढसाळांची कविता बघितली तरी तुमच्या लक्षात येईल. म्हणजे गोलपीठामधले नामदेव ढसाळ आणि शेवटच्या निर्वाणे अगोदरची पिढामधले नामदेव ढसाळ ह्याच्यामधला फरकसुद्धा तुम्हाला दिसेल. तिथे विद्रोह राहत नाही, मग आतमध्ये आहे हा मात्र तो असतोच. म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुमचा जो हे आहे काय म्हणतो की विद्रोह म्हणण्यापेक्षा ती विद्रोहाची भाषा बदलत असेल असं मी म्हणेन. म्हणजे गोलपीठामधली भाषा आहे ती थेट भाषा. मग लोकांना म्हणजे मला आठवतं की त्यावेळेला आम्हाला सुद्धा गोलपीठा वाचायचं म्हटल्यानंतर मला माझा भाऊ होता आणि तो म्हणालो की तू वाचू नकोस ते गोलपीठा, कारण त्यातली भाषा खूप ही आहे, शिव्या आहेत त्याच्यात. म्हणजे बायकांनी परत शिव्या दिलेली भाषासुद्धा वाचायची नाही असं ते होतं. तर त्यामुळे ते तशी भाषा वापरली म्हणून आपल्याला वाटत होतं की काय हे हा संग्रह आहे. पण त्यावेळेला जो मला असं नेहमी वाटतं की आमचे माझं श्री गणेशाला मी एक कोटेशन दिलेलं आहे. ते श्री गणेशा ह्या पुस्तकामध्ये ते आहे. त्याच्यामध्ये ते कोटेशन मुद्दाम मी वाचते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला इथे तुला जे म्हणायचं आहे ना ते असंच असतं. अर्थक्वेक्स आर नॉट सडन. अर्थक्वेक्स आर नॉट सडन अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स बट द रिझल्ट ऑफ एऑन्स ऑफ सायलेंट टेक्टॉनिक प्रेशर. म्हणजे जे आपल्या आत दबलेले टेक्टॉनिक प्रेशर्स असतात ना ते आतमध्ये सतत होत असतात, पण भूकंपाच्या रूपाने ते एकदम अचानक बाहेर येतं. तसं ते विद्रोही कविता असेल, स्त्रियवादी कविता असेल, दलित कविता असेल, त्यांचे विद्रोह असे सडन बाहेर खूप वर्षानुवर्ष दबलेले सूर बाहेर येणं अर्थक्वेकच्या निमित्ताने, तो भूकंप होणं, तो मराठी साहित्यामध्ये दलित साहित्याच्या रूपाने झाला आणि स्त्रीवादी साहित्याच्या रूपाने झाला असं म्हणेन. आणि मग तुम्हाला कळतं की आता मला जे म्हणायचं आहे त्यावेळेला तो सगळा तो आतला उद्रेक असतो तो जातो. आणि मग हळूहळू भूकंपानंतर किंवा ज्वालामुखीसुद्धा जसा हळूहळू शांत होत स्थिरावतो ना तसं होत जातं थोडंसं. आणि मग ते तुमच्या कवितेत ना एक समंजसपणा, एक त्याला एक वैचारिक खोली येत जाते हळूहळू. ती तुला कदाचित प्रज्ञाच्या कवितेत दिसेल, नामदेव ढसाळांच्या कवितेत दिसेल, माझ्या कवितेत दिसेल, आमच्या सगळ्या कवितेत ती येत जाते. पण तरीही एक अस्वस्थता जी आहे ती मात्र मरत नाही, ती राहतेच. आज माझ्या नंतरचे 2 संग्रह आलेले आहेत. निरर्थकाच्या पक्षीमधली कविता वाचलेली किंवा आता विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी त्या संग्रहामध्ये सुद्धा मला आजचा सगळा माहोल जो अस्वस्थ करतोय तो सतत येत राहतो. अगदी बरोबर आहे. पण तू मला एक आत्ता सुचलेला प्रश्न असा की तू गोलपीठाविषयी बोलतीयस, ढसाळांच्या कवितेविषयी बोलतीयस, आणि तो सगळा जो काळ तो चळवळींचा काळ आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्या 75 ते त्या काळात जो चळवळींचा दशक आहे आणि खूप चळवळी महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत. गेल्या काही वर्षामध्ये ह्या सगळ्या पार थंडावलेल्या आहेत चळवळी, आणि तो विद्रोही विजतोय की काय असं वाटावं असं वातावरण आहे. तर एकूण हा जो सगळा परिणाम आहे हा तुला एक नागरिक म्हणून किंवा एक चिंतनशील स्त्री म्हणून, लेखिका म्हणून तुला काय वाटतं, हा कसला नेमका परिणाम आहे की आता जो तो फक्त आपल्यापुरतं जगतोय असं काही झालं आहे का? चळवळी का थंडावल्यात महाराष्ट्रामधल्या, लेखनामधल्या चळवळी थंडावलेल्या आहेत. ग्रंथालीचे तू विश्वस्त होतो एका काळचा. ग्रंथालीने काढलेल्या वाचक यात्रा अनेकांच्या स्मरणामध्ये मी त्या बघितलेल्या वाचक यात्रा गावागावच्या, तर हे सगळं थंडावलं एकूणच. तर ह्याला कारण आणि हा विद्रोह पण कमी झाला आहे असं काही तुला वाटतं का की वातावरण बदललेलं आहे आणि याचा कसला परिणाम आहे हा? एक सांगू का, म्हणजे आता ज्यावेळेला त्या सगळ्या चळवळी झालेल्या आहेत ना त्या काळात तो सगळा एक काळ बघितला आपण ना तर आपल्या एक लक्षात येतं की ती गरज होती त्या काळाची सगळी. आणि दुसरी एक मला फार महत्त्वाची गोष्ट आजही वाटते ना की ह्या चळवळींच्या सोबत मध्यम वर्ग त्या काळामध्ये होता.
जो मी मुंबईमध्ये पाहिलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्यांच्या बरोबर, म्हणजे समजा दया पवार असतील, ही सगळी मंडळी असतील, त्या काळामध्ये मध्यम वर्ग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होतं. मग ती स्त्रीवादी चळवळ असेल, दलित चळवळ असेल, दलित पॅन्थर, जरी तिथे दलित असले तरी त्यांच्याबरोबर असणारे अनेक लेखक कवी त्या काळात, म्हणजे तेंडुलकर असतील, हे असतील, सगळी मंडळी एकत्र येत होती, बोलत होती, लिहित होती. आणि मला वाटतं हा जागतिकीकरणाचा थोडासा परिणाम असावा की ज्या काळामध्ये मध्यम वर्ग हळूहळू उच्च मध्यम वर्ग होत गेला आणि सेल्फ सेंटर होत गेला, आत्मकेंद्री होत गेला, आणि तो चळवळींपासून पूर्णपणे तुटला. म्हणजे आज मध्यम वर्गाला किंवा मध्यम वर्गातील मुलांना चळवळ काय असते हे माहीत नाही आहे. त्यामुळे मुंबईमध्ये जेव्हा मराठा आंदोलन होतं त्यावेळेला तिथे सगळ्यांना त्रास होतो, आणि मग साऊथ बॉम्बेच्या लोकांना तिथे न्यायालयामध्ये ते लोक केस घेऊन जातात की आम्हाला ह्या सगळ्यांना पाठवा परत. हे का होतंय? कारण त्यांना कळतच नाही आहे की ह्या चळवळी म्हणजे काय आहेत, ह्या कशासाठी चाललेल्या आहेत, कोणत्या हक्कासाठी चाललेल्या आहेत. तुम्हाला कदाचित ते हक्क नको असतील, पण कोणाला तरी हक्क हवा असतो ना. ज्याला एखाद्या लालबावटा घेऊन इथून कामगारांचा मोर्चा नाशिकवरून निघतो आणि मुंबईपर्यंत पोचतो, तेव्हा तिथून गाड्या घेऊन जाणाऱ्या हायवेवरनं आणि समृद्धी मार्गावरनं गाड्या घेऊन जाणाऱ्या लोकांना त्रास होतो त्याचा. तेव्हा ते विचार करत नाही की आम्हाला ह्यांना जागा द्यायला पाहिजे, कारण हे त्यांच्या हक्कांसाठी लढतायत. आदिवासी लोक हक्कांसाठी लढतायत, त्यांना तुम्ही नक्षल ठरवताय आणि मारताय. हे आज सगळीकडे होत आहे. म्हणजे आपण एकूणच संवेदनहीन, नमनेस येतो ना सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये, तसे आपण बधीरपणा आलेला आहे सगळ्यांच्यामध्ये. आणि समाजामध्ये आपल्यापेक्षा वेगळे काही प्रश्न असू शकतात हे आपण विसरून गेलेलो आहोत. म्हणजे आजही मला कधीतरी म्हणजे वाईट वाटतं हे बोलताना की आरक्षणाविषयी बोलताना आपण म्हणतो की आता खूप म्हणजे लोक इतकी सहज कमेंट करतायत की आमचे हक्क म्हणजे आम्ही हुशार असताना सुद्धा आम्हाला आरक्षित माणसांकडनं हे करायला लागतं. हे कसं काय आपण इतके हे होऊ शकतो? आपण हा विचार करतो की हजारो वर्षानुवर्ष तुम्ही एखाद्या समाजाला दाबून ठेवलं, त्याला काहीच दिलं, शिक्षणापासून वंचित ठेवलं, बायकांना सुद्धा ठेवलं ना वंचित शिक्षणापासून. महात्मा फुल्यांनी जर शिक्षण सुरू केलं नसेल, आणि मला नेहमी वाटतं की ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं तरी तेवढी एक चांगली गोष्ट केली की बायकांना आणि दलितांना आणि सगळ्या बहुजन लोकांना शिकून दिलं, नाही तर बायकाही आपण शिकलो नसतो. काय झालं असतं आपला आज असा विचार केला तर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी कोणीतरी चळवळी केल्या म्हणून आज आपण इथे आहोत ना. आज बायका म्हणून सुद्धा आपण जर त्यावेळेला ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी छेड गोळे झेलले नसते तर आपण असतो का इथे? आज मी इथे बोलत असते का? असं नसते मी. तर हे मला काहीतरी एक ग्रॅटिट्यूड पाहिजे, एक माझ्या मनामध्ये हे पाहिजे ना की त्यांच्यामुळे मी आज इथे आहे, मला मिळालंय. आणि प्रत्येकाला हक्क आहे मिळवण्याचा की मी सगळं आयुष्यभर भोगलंय, तर आता मला माझ्या आयुष्यामध्ये लुडबुड नकोय कोणाची. बरोबर. ह्यामुळे ह्या सगळ्या आत्मकेंद्रीपणामुळे मला वाटतं की चळवळी हळूहळू संपत चालल्या आहेत. आणि चळवळी मला एक आहे की त्या काळामध्ये ना जे मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरत होते तसे आत्ताही उतरत आहेत, आपण त्यांच्यापर्यंत पोचत नाही. चळवळी पॉकेट्समध्ये चालू आहेत, नाही आहेत असं नाही, अनेक जण करतायत, ते काम खूप चाललंय. मी आज ज्या केंद्राशी जोडलेले आहे साने गुरुजी स्मारक ट्रस्टची, मी पाहते इतके कार्यकर्ते सगळीकडे पसरलेले आहेत आणि छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये सगळे काम करतायत. NGO नाही, मी NGOबद्दल नाही बोलत आहे, मी कार्यकर्त्यांबद्दल बोलते, सामाजिक कार्यकर्ते. पण आपल्याला ते माहिती नाही आहेत, आपल्या जगातच नाही आहेत ते, कारण आपलं जग त्यांच्यापर्यंत पोचत नाहीये, ते छोटं झालंय. हां, छोटं झालं. तुझी गाजणारी कादंबरी, सध्या आपण त्याच्याकडे येऊयात, थिजलेल्या काळाचे अवशेष. ती कादंबरी पुष्कळ आजच्या काळावरती भाष्य करणारी आहे. आज जे काय घडते आपल्या अवतीभोवती, आणि त्यात JNU मधल्या सगळ्या ती विद्यार्थ्यांचा एक गट भेटतो अनेक वर्षांनंतर. ती नजमा जी आहे ती पुढाकार घेते आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींना पुन्हा एकत्र आणते आणि भेटते, बोलते, आणि प्रत्येकाचं आयुष्य बदललेलं आहे असं ती बघते. आणि त्या बदल पाहून ती अस्वस्थ झालेली आहे, पुष्कळशी अस्वस्थ झालेली आहे. आणि तिला कळत नाही की आपण हा अट्टहास का केला आहे, सगळं करण्याचा अट्टहास तो काय, ती पुष्कळ आंदोलनामधून जाते. कादंबरी जेव्हा मी म्हणते, म्हणजे माझा अभ्यास कदाचित कमी असेल, पण स्त्रियांनी एक मोठा पट काळाचा निवडून कादंबरी लेखन फार कमी केलेलं दिसतंय. तो एक काळाचा मोठा पट ह्याच्यामध्ये घेतलेला आहे या कादंबरीमध्ये. ही पुष्कळच गाजली कादंबरी, याला पुरस्कारही पुष्कळ मिळालेत, नाशिकचाही पुरस्कार त्याला मिळालेला आहे वाचनालयाचा. तर एकूणच तुझा हा प्रवास कसा होता, हे सुचलं कसं काय, आणि हा जो
संघर्ष त्याच्यात दाखवला आहेस तो तुला काय सांगायचं आहे तुला ह्याच्यामध्ये, कारण तू कुठली एक बाजू लावून धरलेली नाही आहेस ह्याच्यामध्ये. हे मला याचं वैशिष्ट्य वाटलं या पुस्तकाचं. मी अगदी काल तो मागून पुस्तक वाचलं मुद्दामून. तर तुझा एकूण हा प्रवास ऐकायला मला आवडेल. आपल्याला गोष्टींची बीजं मिळत असतात, ते आपल्या आजूबाजूलाच सगळे मिळत असतात. कोणत्याही गोष्टीचं बीजसुद्धा, कथेचं सुद्धा, असं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ते. माझ्या फक्त एकच मी आता सांगते, असं एक इन्सिडेंट असं झालं होतं. माझी मैत्रीण आहे, म्हणजे मी आणि ती एकत्र शिकवत होतो इंग्रजीचीच. ती अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये, अलाहाबाद नाही, कोणतं तो इथली आहे ती, JNU नाही, ती उत्तर प्रदेशमधलीच, पण ती मुस्लिम, अलीगड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती त्या काळामध्ये. आणि तिने तिथून MA केलं, प्रिंटर वगैरे तिने हे केलं होतं. आणि ती माझ्याबरोबर, आम्ही दोघेही ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत होतो. तर एक दिवशी बोलताना ती मला म्हणाली होती की नीरजा, माझीने एक मैत्रीण येते आहे मला भेटायला. ती अमेरिकेवरून नव्हती, मला भेटायला एक मैत्रीण येते आणि ती मुसलमान, आणि आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी होतो, आणि ती मुसलमान आहे, एवढंच तिने मला सांगितलं होतं. आणि ती म्हणाली, आणि मला हिचं सगळं बॅकग्राऊंड माहिती होतं आत्ताचं. ती ज्या आत्ता लग्न झालेली आहे आणि तिच्या घरामध्ये पूर्ण RSSचं वातावरण आहे. आणि तेव्हा माझ्या मनात विचार आला, अलीगडमध्ये शिकलेली ही मुलगी, RSSचं वातावरण आहे आणि मुसलमान मैत्री तिच्या घरी राहायला येते, तर काय होईल ह्यांच्यामध्ये दोघींमध्ये बोलणं. एवढंच माझ्या डोक्यात आलं, ह्या दोघींमध्ये बोलणं काय होईल. आणि त्यानंतर ही कादंबरी आलेली आहे. त्या दोघींमध्ये काय होऊ शकतं म्हणजे आल्यानंतर. आणि मग त्याच्यातनं मला मग ते सगळं, आता हा सगळा काळ आहे तो आपला गेट टुगेदरचा आहे, रियुनियनचा काळ आहे. आपण सगळे मित्रमैत्रिणी भेटतो. आणि मला वाटतं इथे असलेल्या अनेकांना हे अनुभव असतील की आपण ग्रुप जोडतो आणि नंतर मग आपल्याला लक्षात येतं की अनेकदा आपले समविचारी मित्र आता बदललेले आहेत, खूप गोंधळ होतो आहे, काय होतं आहे, मारामाऱ्या होत आहेत, भांडणं होत आहेत, काही जण ग्रुप सोडून जात आहेत. हे आम्हाला खूप अनुभव आलेत. मलासुद्धा माझ्या शाळेचा हे सगळं कुठेतरी डोक्यात होतं आणि त्याचा तो एक कोलाज तयार आपोआप झाला. आणि त्याला JNUचं बॅकग्राऊंड मी मुद्दाम ह्याच्यासाठी घेतलं की JNUमध्ये आजही जी काही चळवळी, आंदोलनं, ज्या आपण मगाशी बोलतोय की ती लोक अजून ह्या आंदोलनापासून तुटलेली नाही आहेत, ती अजून पुढे अजून तिथे आहेत. JNUमधले सगळे विद्यार्थी आजही आंदोलनं करत आहेत आणि त्यांच्या मागण्या मान्य करत आहेत. त्यांना समाजाचं भान आहे, आजूबाजूला काय चाललंय ते चांगलं वाचतायत, हे सगळं आहे, हे मला माहिती होतं. तर JNUमध्ये शिकलेली मुलंसुद्धा बदलू शकतात हे त्या कादंबरीमध्ये. आणि मग ती नजमाचं सगळं अस्वस्थ. म्हणजे मी आता सांगणार नाही, ज्यांनी वाचली नसेल त्यांनी नक्की वाचा, ती अवश्य वाचा कादंबरी असं मला वाटतं. कारण बाहेर आहे विक्रीसाठी आज. कारण एक वेगळ्या तऱ्हेने हा पैलू, म्हणजे कुठली एक बाजू न राहून धरता, हा सगळा अस्वस्थ काळ जो आहे ना माझ्या आजूबाजूचा. आणि तेच मी म्हटलं की बाजू तू म्हणतेस, कारण मला माहिती आहे की आपण काय होतं आत्ताचे सगळं, मी फेसबुकवर स्वतः नाही आहे, पण मला जे दिसतंय आता काय ट्रोलिंग असतं, सगळ्या बाजूने ट्रोलिंग होत असतं. म्हणजे एकाच विचारधारेकडनं होतं असं मी म्हणणार नाही, सगळ्या वाईट पद्धतीने होतं. आपलीच बाजू खरी आहे हे प्रत्येकजण जो मांडण्याचा प्रयत्न करतोय ना, त्याच्यात आपण आपली माणसं विसरत चाललो आहेत, माणूस पण विसरत चाललो आहेत. आणि मी मगाचपासून म्हणते की आपल्या आतमध्ये एक संवेदनशील असलेला माणूस जो सगळ्यांच्या जगण्याचा विचार करतोय ना, सर्वसमावेशक आहे. मला वाटतं विचार एक आपण सगळेच, आता हे तात्यासाहेबांचं गाव आहे इथलं, आणि ह्या मांडतात त्या साहेबांच्या कविता जर सगळ्या तुम्ही वाचल्यात, म्हणजे आपण नेहमी ते कणा आणि एवढ्याच कवितांपुरतं आपल्याला मर्यादित करून घेतलं आहे, पण तात्यासाहेबांच्या सगळ्याच कवितेमध्ये हा सतत माणूस येत असतो की म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी परमेश्वरावरच्या पण खूप छान कविता लिहिलेल्या आहेत, किंवा मारवामधल्या त्यांच्या काही आहेत. ह्या सगळ्या कविता वाचल्यावर आपल्याला कळतं ही सगळी माणसं विचार. आणि नाशिक शहर हे सुद्धा एक विचार करणाऱ्यांचं शहर आहे. सगळीच शहरं आपली, महाराष्ट्र हा पुरोगामी परिवर्तनवादी विचार करणाऱ्या लोकांचा महाराष्ट्र होता. तो अचानक, किंवा आपला देशसुद्धा, आपल्याकडे उदाहरण आपण राजा राममोहन रायांचं देतो तिकडे, किंवा आपण आगरकरांचं देतो, फुल्यांचं देतो, शाहूंचं देतो, आंबेडकरांचं देतो, गांधींचं देतो. आपण गेलोत कुठे आता? ह्याला सगळ्यांना आपण विसरलोत की काय? म्हणजे रधो कर्वे असतील ज्यांनी त्या काळामध्ये लैंगिकतेबद्दल, बाईच्या लैंगिकतेबद्दल केलेले आहेत, हे सगळ्या गोष्टी
आपण विसरत चाललो आहोत का आणि आपण किती संकुचित होत चाललो आहे हे सगळं भयावह आहे हे मला सतत जाणवत होतं. आणि ते आपल्याला सगळ्यांना त्याचा त्रास होतो आहे आणि मग त्याच्यातनं कुठून तरी हे सगळं वाटलं. आणि म्हणून तू म्हणतेस तसं की मला कुठेही कोणाला दोषी कोणाला कटहऱ्यात उभं नाही करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण सगळेच विचार करायला जबाबदार आहोत, विचारी आहोत. आणि हा आपला विचार सुद्धा ह्या लाटांमध्ये ह्या लोकांच्या बरोबर राहताना आपण पण आपला विचारीपणा संपत चाललाय का असं कुठेतरी वाटत होतं. 2 शेवटचे प्रश्न. बोल. आता तुम्ही म्हटले की ट्रोलिंग त्या संदर्भात आपण एक विद्रोही म्हणून तुम्ही स्त्रियांची बाजू मांडतात, परंतु आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये अक्षय कुमार बरोबर मिसेस सीएम फडणवीस आणि त्यांनी जो ड्रेस घातला त्याच्यावरती भरपूर ट्रोलिंग झाल्या. मला असं वाटतं ह्याच्यावरती आपण नंतर बोलूयात. हा वाद हे आहेत ना, मी जे म्हणते ना ट्रोलिंग करणारी लोक कोण आहेत ना हे आपल्याला माहिती नाहीये. अनेकदा पेड लोक सुद्धा असतात ट्रोल करणारी, ती ह्या लोकांनी वापरलेली असतात. म्हणजे हे एक आहे कारण वेगवेगळ्या प्रकारचं ट्रोलिंग होत असतं. आणि बाईवर तुम्ही कपड्यांचा आणि ह्याच्यावरचं ट्रोलिंग करूच नाही. कोणाची बायको असू देत आणि कोणतीही बाई असू देत, कोणत्याही पक्षाची असू देत. पण त्याच वेळेला मी हे पण सांगते, आज प्रज्ञा असती तर ते बोलली असती की प्रज्ञावर पण ट्रोलिंग झालेलं आणि वाईट पद्धतीने झालंय, वाटेल तसं तिला घाणेरडं बोललं गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येकालाच कोणत्याही पक्षाचे असू देत, कोणाचीही बायको असू देत, कोणी असू देत, मी म्हणेन की बाईचा सन्मान तुम्हाला करता आला पाहिजे. कोणतीही असू देत, तुम्हाला काय हक्क आहे कोणावर काय बोलायचा ना. आणि बाईचाच नाही तर पुरुषांचा सुद्धा, आम्हाला सुद्धा पुरुषांचा सन्मान करता आला पाहिजे, प्रत्येक माणसाचा सन्मान करता आला पाहिजे. ट्रोलिंग जे होत आहे ना, आपण कोणाच्या तरी एकाच्या बाजूने बोलायला जातो फक्त, उद्या तीच वेळ दुसऱ्या बाईवर आली ना जी आपल्या बरोबरची नाही, आपल्या पक्षातील नाही, मग तुम्ही तिच्याबद्दल काहीच बोलत नाही, तिथे आपण गप्प बसतो. हे चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही जर उभं राहणार असाल ना तर मग सगळ्या बायकांच्या बाजूने उभे राहा, मग एकाच बाईच्या बाजूने उभे नका राहू. म्हणजे मी सुद्धा जर उभी राहिली तर फक्त मी किंवा माझ्याच मैत्रिणीच्या बाजूने उभी राहणार नाही, सगळ्यांच्या बाजूने मला उभं राहायला पाहिजे. बरोबर आहे. भविष्य काय मराठी भाषेचं तुम्हाला काय दिसतंय? हा एक प्रश्न. मराठी भाषेचं म्हणते, भाषा टिकेल मला नाही असं वाटतं. हो, सोशल मीडिया आला गेला नाही का असतं माहिती आहे. आपण मला तुम्ही जर साहित्य संमेलनाची भाषणं वाचलीत ना काही जुनी, तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद होते मराठी भाषेचं पुढे काय होणार ह्याचे, आणि आजही ते आहेत असं मला वाटतं. आणि जोपर्यंत बोलीभाषा जिवंत राहतील आपल्या सगळ्या, मग ती ऐराणी असू देत, ती कुठली नंदुरबारची भाषा असू देत, धुळ्याची असू देत, तिकडे मराठवाड्यातली असू दे, विदर्भातली असू देत, ह्या सगळ्या ज्या बोलीभाषा जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत भाषेला मरण नाही. आणि भाषा परत मला वाटतं आपण प्रमाण भाषेबद्दल नेहमी बोलत असतो. प्रमाण भाषा म्हणजे फक्त भाषा नाही आहे, तर भाषा ही सगळ्या पूर्ण आपल्या ह्याची असते. म्हणजे तुम्ही जर आम्ही जो इंग्रजीचा अभ्यास करतो ना, ते आम्हाला जे इंग्रजी ग्रामर दिलेलं आहे ते ब्रिटिशांचं ग्रामर आहे, ते आम्ही फॉलो करतो आहे. तुम्ही जर आज ग्रेट ब्रिटनमध्ये गेलात आणि तिकडच्या छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये गेलात तर ती लोकंसुद्धा ग्रामर फॉलो करत नाहीत. आपल्याला वाटतं की आपण ग्रामर फॉलो करायला पाहिजे, ती नाही करत. आपल्याला ग्रामर करायला पाहिजे, ज्याला तुम्ही लिहिता त्याला ते व्हायला पाहिजे. मात्र ते तिथे मग तुमच्या चुका नको आहेत. ज्याला तुम्ही लिखित स्वरूपात काही देताय त्याला, पण बोलीभाषा आहे तोपर्यंत टिकणार. आणि भाषेचे संकर होत असतात हे माझं स्पष्ट मत आहे. आज आपल्याच मराठी भाषेमध्ये पर्शियन शब्द आहेत, उर्दू शब्द आहेत, हिंदी शब्द आहेत. आपल्या आजूबाजूचे तुम्ही ज्या राज्य आहेत ना, कन्नडचे असतील, त्यातले थोडेफार प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये शब्द सारखे असतातच. त्यामुळे हा एक संकर असतो भाषा, आणि तो संकर आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे असं मला वाटतं. आता माझ्या पण तोंडात अनेकदा इंग्रजी शब्द येतात, पण ह्याचा अर्थ हा नाही आहे की मी म्हणजे शुद्ध मराठी बोलण्याचा जो एक परत आपल्याकडे शुद्ध अशुद्ध मराठी ह्याचा सुद्धा खूप भाऊ केले. भाषा कधी शुद्ध अशुद्ध नसते, भाषा प्रमाण भाषा असते आणि बोलीभाषा असते असं मला वाटतं. त्यामुळे भाषा टिकेल. बरं वाटलं हे ऐकून. संकल्प काय भविष्यातला, आता काय लिहायचं आहे? आता लिहिते मी जसं जमतं. म्हणजे कथा कादंबरी लिहिली, म्हणजे मला तेवढे पेशन्स नाही आहेत, पण तरी पण मी लिहिली. काही राहिलं नाही तसं. म्हणजे मी नाटक लिहिण्याचा पण प्रयत्न केला आहे बरं का. 2-3 नाटकं लिहिलेली होती आणि मी विजय तेंडुलकरांना जाऊन दाखवली होती, डेअरिंग करून दाखवली होती त्यांना. आणि त्यांनी मला तेव्हा एक सांगितलं होतं की तुझं डायलॉग रायटिंग चांगलं आहे, फक्त
तंत्र शिकून घे, स्टेजचं जे तंत्र असतं ना ते परफॉर्मिंगचं आणि ह्याचं सगळं भाषेचं तेवढं शिकून घे. आणि त्यावेळेला मला वेळ नाही मिळाला ते, आणि मला ते बाजूला राहिलं तर जमलं तर एखादं नाटक लिहायचं. फॉर्म हा मुद्दा वेगळा, पण विषय काय आहे का डोक्यामध्ये की विषय हा हे राहिलंय माझं लिहायचं किंवा हे लिहायचं आहे? नाही वंदना, मी सांगू असं, मला मी कधीच अनेकदा लोक म्हणतात ना की आम्ही ह्या विषयावर लिहितो, माझं असं नाही होतं ग. त्या मोमेंटला जे वाटेल किंवा मनात येईल काही होऊ शकतं, आणि ते मग पुढे फुलवत कसं न्यायचं ते जमायला लागतं. तसं आता हे जसं मी म्हटलं ना, ह्या एकच ओळमध्ये मग त्या माझ्या डोक्यात आलं आणि ही कादंबरी झाली. तसं ते शेवट आपण रॅपिड फायर राऊंडनी करूया. 4-5 प्रश्न एकेका ओळीत उत्तरं देऊ. इंग्लिश आणि मराठी साहित्य यातलं नातं तू कसं सांगशील? मी तसं एक विचार करेन की इंग्लिश म्हणजे मी पाश्चात्य सगळंच घेते. म्हणजे माझ्या दृष्टीने इंग्रजी फक्त ग्रेट ब्रिटनचं इंग्रजी नाही, तर इंग्रजी ट्रान्सलेट झालेलं जे मी वाचले ते सगळंच. मग तो मार्केज असेल लॅटिन अमेरिकेतला किंवा पाज असेल ते सुद्धा असतील. तर मला असं वाटतं की त्यांचं माझं आणि त्याचं नातं असं आहे की एकूण सांस्कृतिक, सामाजिक, भाषिक, राजकीय देवाणघेवण असं नातं आहे. असं नातं आहे त्याचं नातं आहे. आता वाक्य पूर्ण करायचं तुला. अनुवाद म्हणजे सांस्कृतिक अनुबंध घट्ट करण्यासाठी 2 भाषांच्या वर बांधलेला सुंदर पूल. अरे वा वा. किंवा सर्जनशील पूल म्हणूया आपण. सर्जनशील अनुवाद म्हणजे सांस्कृतिक अनुबंध घट्ट करण्यासाठी 2 भाषांवर बांधलेला सर्जनशील पूल. वा, फार छान. आवडतं मराठी आणि इंग्रजी कादंबरी लेखक कोण आहेत? खूप आहेत अगं. एखादा पटकन आठवलं नाव आहे ते तो खरा जास्त आवडतो. माझा कामू हा सगळ्यात आवडता इंग्रजी म्हणजे फ्रेंच मधला आहे तो माझा लाडका आहे. आणि त्याच्यात ऑरवेल पण आहेत, खूप जण आहेत. मराठीमध्ये तर आता अनेक जण आहेत. म्हणजे ते नेमाडे सर असतील, पठारे सर असतील, मला श्याम मनोहर आवडतात. पण असं असलं तरी मला सगळं त्यांचं आवडतं असं पण नाही सांगणार मी. म्हणजे मला श्याम मनोहरांची हे ईश्वरा हे पुरुषोत्तमराव ही सगळ्यात आवडलेली कादंबरी. किंवा खूप लोक आहेत ती, किंवा नेमाड्यांची कोसला असेल, पठारे सरांचं दुःखाचं श्वापद असेल, किंवा चक्रव्यूह पण माझी पहिली कादंबरी पण मला तेव्हा त्यांची आवडली होती. खूप जण आहेत अगो. म्हणजे चित्रम खालोनकर आहेत तिकडे कोकणातले. आणि तरुण लेखक आवडणारा कोण आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये? तरुण कादंबरीकारच हवंय का? कथाकार, कादंबरीकार ज्याच्यामध्ये आश्वासन दिसतं तुला की हा चांगलं लिहिणार आहे. कवी पण चालेल. तरुणात आता आहेत पोरं. म्हणजे विठ्ठल लिहितोय तिकडे औरंगाबादला, किंवा आपल्या आता राजू आहे. ही सगळी जण आहेत लिहिणारी, चांगली आहेत. मला अरुण काळे माझा सगळ्यात प्रिय आहे. अरुण काळे नाशिकचा माझा आवडता कवी अरुण. त्या अर्थाने मी अरुण काळे म्हणेन. येस, नक्की नक्की. या लेखनाखेरीज कविता संग्रह. लेखनाखेरीज अन्य प्रिय गोष्ट अत्यंत? लेखनाखेरीज वाचन. आणि मी चांगले चित्रपट पाहते, नाटकं पाहते. मला म्हणजे आता तर आपल्याकडे OTT प्लॅटफॉर्म असल्यामुळे खूप चांगले उत्कृष्ट सिनेमे पाहायला मिळतात बाहेरच्या देशातले. ते मी पाहते. म्हणजे दुपारची माझं लोक झोपतात दुपारी जेवल्यावर, मी त्यावेळेला एक सिनेमा पाहते नेहमी. क्या बात आहे. इतर वेळेला सकाळी संध्याकाळी लेखन आणि वाचन असतं, पण दुपारच्या वेळेला मी सिनेमा पाहते. तुझं जीवन गाणं कोणतं असं जर म्हणतात तू काय सांगशील? जीवन त्याच्यात नीरजा तुला दिसते. थोडंसं म्हणजे मला आता काय असं सांगता येणार नाही, पण मला ना एकूण ही सगळी सांस्कृतिक आणि सामाजिक संबंधांची आपली जी वीण उसवते आहे ना, त्या काळामध्ये माणुसकीचा धागा तयार करणारा चरखा चालू ठेवायचा, हे माझं जीवनगाण आहे. म्हणजे गांधीजींनी जो चरखा चालू ठेवला होता ना, तसा एक ही संबंधांची वीण विणणारं सूत कातायचं त्याच्यावर, असा माणुसकीचा क्या बात आहे. धागा जो आहे, माणुसकीचा धागा विणण्यासाठी अहोरात्र चरखा सुरू ठेवायचा, हे माझं जीवन. क्या बात आहे. श्रोते हो, जेव्हा हे संधी समोर आली तेव्हा मला वाटलं की आपण हिच्याशी कोणत्या गप्पा मारायच्या, समीक्षकीय गप्पा मारायच्या, ज्या पुस्तकातले
बंध अनुबंध, काव्यातलं वैशिष्ट्य, काव्यातली भाषा हे बोलायचं की एक विचारशील स्त्री समाजातल्या प्रश्नांकडे, साहित्याकडे, भाषेकडे कसं बघते, तिला काय समाजाबद्दल आजच्या वाटतं आणि समाजातनं ती काय उचलते आहे लिहिण्यासाठी म्हणून हे विचारावं असे प्रश्न माझ्यापुढे होते. दुसरा विचार जास्त प्रबळ ठरला, कारण मला असं वाटतं की ती जसं म्हणली तसं की ही भावना मला असं वाटतं प्रत्येक विचारी माणसाच्या मनामध्ये आज आहे की आपण दिवसेंदिवस अधिक बधीर होत चाललो आहे की काय, आणि ही बधिरता आपल्या प्रत्येक कलाकृतीमध्ये दिसायला लागली आहे का आपल्याला, साहित्यामध्ये, म्हणजे लेखनामध्ये, कवितेमध्ये, कादंबऱ्यांमध्ये, गाण्यांमध्ये, चित्रांमध्ये हा बधीरपणा तर दिसत नाही आहे ना आपल्याला. आणि ह्याच्यावरती काय उपाय केला पाहिजे हा विचार आपण करतो आहे की नाही सामान्य माणूस, जो आता मध्यमवर्गातनं उच्च मध्यमवर्गात गेलेला आहे, छोट्या जगामध्ये गेलेला आहे. तर त्यामुळे मला असं वाटलं की तिला आपण ह्या विषयावरती केलं पाहिजे की एक लेखिका म्हणून ती जगाकडे कसं बघते, जगण्याकडे आजच्या कसं बघते. आणि म्हणून मी सगळे समीक्षकीय प्रश्न, जो माझा प्रांत पण नाही आहे तो प्रश्न सगळे बाजूला ठेवले आणि नीरजा एक व्यक्ती, एक लेखिका म्हणून या ज्या प्रश्नाकडे कसं बघते असे प्रश्न मुद्दामून काढले. तिला मी आधी पाठवले तेव्हा मला खूप भीती वाटली की हिच्याकडनं काय रिस्पॉन्स आपल्याला येणार आहे, पण तिला ते प्रश्न आवडल्यामुळे मला पुष्कळ धीर आला आणि म्हणून मी ते प्रश्न पुढे रेटलेले आहेत. मला असं वाटतं की आज हाच काहीतरी विचार आपण घेऊन जाणं गरजेचं आहे सगळ्यांनीच, की आपण आपल्या जगण्याकडे कसं बघतो आहोत, आपल्या भोवतालच्या जी माणसं आपल्याला दिसत नाही आहेत त्यांच्याकडे आपण कसं बघतो आहोत आणि त्याबद्दलचा कळवळा आपल्या मनामध्ये जागा आहे की नाही हा विचार मला असं वाटतं प्रत्येकाने कदाचित नीरजाच्या बोलण्यातनं आपल्याला मिळाला असेल. नीरजा, तू मनातलं सगळं बोललीस, आणखी पुष्कळ गप्पा होऊ शकल्या असत्या, तर तू जे मनातलं बोललीस त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ही संधी मला दिल्याबद्दल खेळणाऱ्यांचे मनापासून आभार आणि तुम्हाला श्रोत्यांचे मनापासून आभार. थांबते. धन्यवाद. मी पण वंदनाने सगळं आमची ओळख होतीच आधी आणि हे सगळे प्रश्न आणि विचारले आणि खूप छान आमचा दोघींचा संवाद झाला असं मला वाटलं. वंदना, तुझे पण खूप आभार त्याच्यासाठी आणि ही घेतली तू जबाबदारी. आणि खैरनार सरांचे खूप आभार की मला इथे बोलवलं, संधी दिली. शरदने मला विचारलं होतं त्याला आणि मी लगेच तयार झाले होते. शरदला आठवत असेल. प्रज्ञा आली असते तर मजा आली असते, प्रज्ञा असते तर आणखीन मजा. पण मला भीती वाटत होती की एक विद्रोही कवयित्री आणि एक नीरजा, आम्ही दोघी विद्रोहीच आहोत वेगवेगळ्या पद्धतीने. त्याच कवितेच्या हव्यात ना. एक कविता नाही, माझ्या कविता खूप पाठ नसतात. मला नारायण सुर्वे नेहमी म्हणायचे, नीरजा माईक समोर जाताना कविता पाठ पाहिजेत, तुझी कधीच पाठ नसते, पुस्तक घेऊन हे करायला लागते. पण मी एक दुसरी कविता वाचू का? बाबा म्हणाले होते, ती कवितेचं उदाहरण दिलं मी मगाशी 4 ओळींचं. हां, ते इथेच कुणा द्रौपदीची वस्त्र फेडली आणि त्याच्याच पताका करून इथूनच पंढरपूरची दिंडी गेली, अजूनही तो आला नाही, तेच झाड, तोच पक्षी, पक्षाच्या पंखांची आता मी टोपी केली आहे सावलीसाठी, पण अजूनही तो येईल अशी आशा आहे. अशा पद्धतीचा अर्थ असलेली शेवटची ओळ आहे ती. तर ती कविता आहे. एक विध्वंसाच्या वेदीवरून त्याच्यातली एक कविता म्हणते. जरा मी अस्वस्थतेबद्दल आणि सगळ्या काळाबद्दल खूप बोलले, पुस्तकांबद्दल ही कविता वाचते शेवटची. आणि हां चालेल, ती वाचते आणि आपण थांबूया मग, कारण खूप वेळ झाला आहे, 9:15 झालेत आणि मला मुंबईला. पुस्तकं नसतात शोभेची वस्तू, पुस्तकं नसतात शोभेची वस्तू, जी ठेवून द्यावीत काचे पलीकडे मिरवण्यासाठी, ती वाहू द्यावीत एका हातातून दुसऱ्या हातात नदीसारखी. कौलावरून जसे उतरतात पावसाचे थेंब, कौलावरून जसे उतरतात पावसाचे थेंब, तशी उतरू द्यावीत डोळ्यात, रेंगाळू द्यावीत मनाच्या अनवट वाटांवर. मात्र कधीही हाताळू नयेत ती धुसमुसळ्या हातांनी, मात्र कधीही हाताळू नयेत ती धुसमुसळ्या हातांनी, काढू नयेत सालटी त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेल्या हास्याची. लक्तर झालेली पुस्तकं दिसतात बलात्कार झालेल्या बाईसारखी उद्ध्वस्त.
आता ह्या अशा कवितेत सुद्धा आपोआप कुठेतरी बाई येते ती अशी येते. लक्तर झालेली पुस्तकं दिसतात बलात्कार झालेल्या बाईसारखी उद्ध्वस्त. पुस्तकांना जपताना दिवापाड शोषून घ्यावे श्वासात मनभर पसरत जाणारे शब्दांचे अर्थ. पुस्तकांना जपताना जीवापाड शोषून घ्यावे श्वासात मनभर पसरत जाणारे शब्दांचे अर्थ. जे जरवळत असतात पुस्तकांच्या पानातून त्यांना सामावून घ्यावे जगण्यात. पुस्तकांच्या पानापानात विखुरलेली असतात हजारो कोडी माणसाच्या मनातली, आणि त्यातील शब्दात लपलेल्या असतात हजारो गोष्टी न सांगितलेल्या. त्या समजून घेतल्या तर पुस्तकं जगतात युगानुयुगे. त्या समजून घेतल्या तर पुस्तकं जगतात युगानुयुगे. केवळ शब्दांचे बुडबुडे सहन होत नाहीत त्यांना. केवळ शब्दांचे बुडबुडे सहन होत नाहीत पुस्तकांना. अशा वेळी ती स्वतःच जातात काळाच्या पडद्याआड. अशा वेळी ती स्वतःच जातात काळाच्या पडद्याआड. मरून जातात पुस्तकं जर तुम्ही ओतलं नसेल तुमचं मन त्यात उमटलेल्या शब्दात. पुस्तकांना बांधू नये करकचून आशयतंत्राच्या घाटात आणि ढकलूही नये कोणत्या तरी उतरंडीवर. जात धर्म वंशभेदाचं लोण पसरलं पुस्तकात. जात धर्म वंशभेदाचं लोण पसरलं पुस्तकात तर कदाचित होतील युद्ध पुस्तकातही. करुणेच्या अथांग आसमंतात लहरणारी पुस्तकं थांबवत असतात युद्धांना. करुणेच्या अथांग आसमंतात लहरणारी पुस्तकं थांबवत असतात युद्धांना. सांगत असतात गोष्टी माणसा माणसातील ओल्याव्याच्या. पुस्तकांना जपावं गर्भात वाढणाऱ्या लेकरासारखं. पुस्तकांना जपावं गर्भात वाढणाऱ्या लेकरासारखं. हळुवार फिरवावा हात त्यांच्या जावळावरून आणि कुशीत घेऊन निवांत लिहावी नव्या सूर्याची नवी भाषा त्यांच्या भाळावर. वा, थांबूया आपण आता. जवळपास 1.25 तास निर्जाताई आपल्याशी बोलल्यात. वेगवेगळ्या पद्धतीनं निर्जाताईंचं नाव तसं श्रीवादाची लेखिका किंवा कवयित्री म्हणून असंच आहे, पण त्यांनी वेगवेगळ्या छटांमध्ये लिहिलेल्या कविता किंवा असलेले अनुभव आपल्यापुढे मांडलेले आहेत. आताची कविता जी पुस्तकावर वाचलेली आहे त्याच्यातून आपल्याला त्याची प्रगल्भता जाणवते. आणि त्यांनी सांगितलं की साने गुरुजींच्या देखील त्या कमिटीवर त्या होत्या आणि साने गुरुजींची कविता आपण सगळेच जण शिकलेलो आहोत. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पण खऱ्या अर्थानं प्रेम होतं का हा एक प्रश्न सातत्याने त्यांच्या मनामध्ये आहे. पुरुष सत्ताक असलेल्या या समाजामध्ये महिलेच्या बाबतीमध्ये बाईच्या बाबतीमध्ये होणारी घुसमटसुद्धा त्यांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापुढे मांडलेली आहे. हे ऐकत असताना मला मंगेश पाडगावकर आठवलेत. मंगेश पाडगावकर एकदा आले होते. मग आम्ही सहज गप्पा मारत बसलो होतो. त्यांना विचारलं की पाडगावकर साहेब तुम्ही खूप कविता लिहिल्यात म्हटलं, पण तुम्हाला आवडलेली कविता कोणती? ते म्हणाले अहो खैरनार, जेव्हा कवी कविता लिहितो त्याला ती प्रत्येक कविता आवडलेलीच असते म्हणूनच तो लिहितो. मी म्हटलं तरी देखील म्हटलं काहीतरी असेल म्हटलं बा, सांगा तुम्ही एखादी. मग त्यांनी 2 कविता आम्हाला सांगितल्या होत्या. थोड्या वेगळ्या आहेत कविता, थोडं वेगळं सांगावं म्हणून मी प्रयत्न करतो आहे. त्या कवितेच्या फक्त 4 ओळी मी तुम्हाला सांगतो. एका प्रियकरावर आणि प्रेयसीवर त्यांनी लिहिलेली कविता आहे. शेवटी प्रत्येक कवितेमध्ये महिला आहेच. ती त्याला म्हणते, सोबतीला चंद्र देते, सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते. सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते. तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते. पुढे कवी असं म्हणतोय, चांदण्यांच्या पावलांनी, ती म्हणते त्याला, चांदण्यांच्या पावलांनी तू माझ्या स्वप्नात आलास. चांदण्यांच्या पावलांनी तू माझ्या स्वप्नात आलास.
त्या निळ्या रात्री माझ्याशी बेहोश झालास, मिलनाला साक्ष होते ते मी तुला श्वास देते, तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते. आणखीन एक कविता त्यांनी सांगितली होती, 2 ओळींची कविता आहे. आई आपल्या मुलाकरता आशीर्वाद मागते, अशा अर्थाची ती कविता होती. पहिला पाऊस. ज्या क्षणी माझं बाळ पहिला पाऊस झेलून आलं, त्या क्षणी माझं हृदय आभाळाशी बोलून आलं. आभाळा आभाळा अशीच कृपा असू दे, असे 100 पावसाळे माझं बाळ पाहू दे. कविता असेल, संगीत असेल, माणूस सगळी मनातली दुःख वेदना सगळ्या विसरून जातो आणि त्याच्याशी एकरूप होत असतो. कवितेच्या पुस्तकामध्ये ही जादू आहे. तुम्ही कोणाचंही पुस्तक घ्या, निर्जाताईंचं घ्या, प्रज्ञाताईंचं घ्या, पाडगावकरांचं घ्या, का कुसुमाग्रजांचं घ्या, का आमच्या रेखाताईंचं घ्या, कविता वाचताना माणूस हरवून जातो. तुम्हाला मी सांगतो. आज आमच्या विनंतीला मान देऊन निर्जाताई तुम्ही आलात. खरं म्हणजे खूप धावपळ होती तुमच्या पाठीमागे, पण मी पण खूप पाठीमागे लागलेलो होतो तुमच्या. प्रज्ञाताई येऊ शकल्या नाहीत तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे, पण त्यांनी सांगितलं आहे की मी पुढच्या वर्षी नक्की येईन म्हणून. या सर्व उपस्थितांच्या वतीनं, नाशिककरांच्या, रसिकांच्या वतीनं मी तुमचे खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपण हे जोरदार टाळ्या वाजवून जरा ताईंचं अभिनंदन करूया. त्यांच्या पुस्तकांपाठीमागे जी त्यांची प्रेरणा आहे, त्यांचे साहेब इथे आलेले आहेत. त्यांनी मला स्पष्ट बजावलं की माझ्याबद्दल एक शब्दही बोलायचा नाही, पण ते इथे आलेले आहेत. परवाच्या कार्यक्रमाला आपल्यापैकी काही जण होते. रेणू दांडेकर आणि राजा दांडेकर यांना आपण बोलवलेलं होतं. रेणू दांडेकर तब्येतीमुळे येऊ शकल्या नव्हत्या आणि त्यांनी त्यांच्या राजाला पाठवलेलं होतं. आणि आज निर्जाताई त्यांच्या राजाला घेऊन आलेल्या आहेत इथे. जोरदार टाळ्या आपण त्यांच्याकरता वाजवूया. 1 मिनटं उभे राहा ना, फक्त नुसते जागेवर उभे राहा फक्त. राजाच आहे ना त्यांचं नाव. वंदनाताईंनी भरपूर तयारी केलेली होती. अतिशय छान अशी मुलाखत घेतली आणि निर्जाताईंना आपल्या रसिकांपर्यंत पोहोचवलं. आपण वंदनाताईंकरता पण जोरदार टाळ्या वाजवूया. मुलाखत घेण्यामध्ये त्या माहीर आहेत एकदम. कुणाला कसं खुलवावं, कसं बोलवावं हे त्यांना माहिती आहे आणि अनेक मुलाखतींमधून आपण ते अनुभवलेलं पण आहे. आमच्या विनंतीला मान देऊन अनेक विशेष अतिथी या ठिकाणी आल्यात. रेखाताई असतील, अलकाताई असतील, अलकाताई दराडे असतील, त्याच्यानंतर आमच्या कविताताई असतील. या सगळ्यांचेच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपणही कवयित्रीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आलात. पावसाचं एवढं सगळं वातावरण असताना देखील आपले देखील आभार व्यक्त करतो. आज प्रज्ञाताई आणि निर्जाताईंची काही पुस्तकं आम्ही ठेवलेली आहेत बाहेर, तुम्हाला वाटलं तर ते घेऊ शकता. निर्जाताईंची रिसेंटली आत्ता आलेली कादंबरी आहे जी राजहंसने काढलेली आहे, त्याच्या पण कॉपीज आम्ही इथे ठेवलेल्या आहेत, त्याचाही लाभ आपण घेऊ शकता. आपल्या सर्वांचे आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.